नमस्कार, मी प्रसन्न जोशी. सारस्वत बँक प्रायोजित बायोस्कोप पॉडकास्ट या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा बायोस्कोप पॉडकास्ट हा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे, आमच्या टीमसाठी फार महत्वाचा आहे. कारण आतापर्यंतचे बायोस्कोप पॉडकास्टचे सगळे पाहुणे मान्यवर हे मुंबई, ठाणे, बृहन्मुंबई परिसरातले होते. मात्र आजच्या या एपिसोडच्या निमित्तानं आम्ही सीमोल्लंघन केलेलं आहे नवीन वर्षामध्ये आणि आमचा पुण्यामध्ये हा सारस्वत बँक प्रायोजित बायोस्कोप मराठीचा पॉडकास्ट पुण्यामध्ये संपन्न होतोय आणि आम्हाला त्यासाठी पाहुणे सुद्धा फार छान लाभलेले आहेत. आपल्यासोबत आहेत प्रकाश जावडेकरजी. नमस्ते. प्रकाश जावडेकरांची जर का ओळख सांगायची झाली तर ती अशी अनेक प्रकारची करून द्यावी लागेल. नाही तर एक छोटंसं वाक्य मी म्हणू शकतो, माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर. पण तसं नाहीये, कारण तसे मी अनेकांच्या ओळखी करून देऊ शकेन. पण प्रकाश जावडेकरांची ही जी आम्ही पुण्यातला पहिला एपिसोड आम्ही करायचं म्हणतोय पॉडकास्ट, त्यांचं नाव निवडण्यामागे जे कारण आहे ते नीट समजून घ्यायला पाहिजे की भाजप संघातली आम्ही हीच व्यक्ती का निवडली या पॉडकास्टसाठी. प्रकाश जावडेकर कदाचित महाराष्ट्रातल्या भाजप संघा परिघातील परिवारातील असे फारच निवडक लोकांपैकी असतील की ज्यांनी जनसंघापासूनचा सगळा भाजपच्या वाटचालीचा काळ बघितलेला आहे, कार्यरत असताना बघितलेला आहे, आणीबाणीचा काळ बघितलेला आहे, बाबरी राम मंदिर आंदोलनाचा काळ बघितलेला आहे. म्हणजे 90चं दशक आलं, उदारीकरणाचं दशक आलं, आणीबाणी तर झालेलीच आहे त्याच्यापूर्वी. त्यानंतर मग सगळे जे कोॲलिशन गव्हर्नमेंट आघाडी सरकार आली त्यामध्ये भाजपचं पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार आलं होतं. जनता सरकार हा बिगर काँग्रेसी असला तरी भाजप प्रणित बिगर काँग्रेसी सरकार पहिल्यांदा आलं. हा सगळा काळ त्यांनी बघितलाय. मग मोदी पर्व सुरू होतं, त्याची 10 वर्ष, त्यामध्ये केंद्रात काम केलेलं आहे, साधं सुद्धा काम केलेलं नाहीये. HRD मिनिस्ट्री, पर्यावरण खातं, माहिती आणि तंत्रज्ञान या म्हणजे जे ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणतो, माहिती प्रसारण खातं, या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. अशा सगळ्या पोर्टफोलिओसकडे आणि महाराष्ट्रात तर त्यांनी काम केलेलंच आहे, कारण ते महाराष्ट्रातूनच आहेत. यासह प्रकाश जावडेकर आपल्या समोर आहेत. त्यामुळे जावडेकरची पुन्हा खास तुमचं स्वागत, कारण या निमित्तानं आम्ही हा पुण्यातला पहिला पॉडकास्ट करतोय. जावडेकरांची ही झाली व्यक्तिगत ओळख, पण हा पॉडकास्ट करण्यामागचं एक आणखी कारण सांगायचं, कारण एक राजकीय सुद्धा त्याला संदर्भ आहे. जनसंघ आणि आता भाजप याच्या एकूण वाटचालीला पुढच्या 2 वर्षात 75 वर्ष पूर्ण होत आहेत. संघाला 100 वर्ष पूर्ण, आता 100वं वर्ष सुरू झालेलं आहे आणि जावडेकरांना सुद्धा 75 मध्ये पदार्पण आहे आता. त्यामुळे तोही सगळं अशा सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. हाही संदर्भ या सगळ्या मुलाखतीसाठी. आणि माझ्यासाठी व्यक्तिगत जर का म्हणाल तर पत्रकारितेच्या पूर्वी जेव्हा फक्त विद्यार्थी म्हणून या घटना बघत होतो तेव्हा दिल्लीमध्ये इतर सगळे काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट सगळे खादीचे कपडे आणि पांढरे किंवा करडे याच रंगामध्ये वावरत असताना रंगीबेरंगी सुंदर कपड्यांचा दिसणारा हा माणूस कोण, तर ते प्रकाश जावडेकर. म्हणजे जावडेकरची माझी पहिला प्रश्न, बाकी सगळं राजकारण येणारच आहे, दिल्लीच्या एका अतिशय परीट घडीचा चेहरा आणि कपडे वापरणाऱ्या दिल्लीच्या या राजधानीच्या राजकारणामध्ये तुम्ही कसा का रंग घेऊन गेलात? ज्यावेळेला मला प्रवक्ता म्हणून 2003 साली काम करायला सांगितलं तोपर्यंत मीही पांढरे कपडेच वापरत होतो. नंतर मी प्रसिद्ध आपले उपाध्याय जे त्यांचा स्टुडिओ होता, तर मी कुठलंही काम करायचं तर सिन्सिअरली करायचं. तर त्यामुळे त्यांच्या स्टुडिओमध्ये 15 दिवस शिक्षण घेतलं की कसं दिसतो, काय प्रोफाईल असली पाहिजे, काय असलं पाहिजे, आपल्या बोलण्याचं डिक्शन कसं असलं पाहिजे, त्याचा परिणाम किती होतो, असं सगळं तपासून घेतलं. स्वतः शिकण्या इतका आनंद कशात असतो. ते शिकताना माझ्या लक्षात आलं की पांढरे कपडे घातल्यावर मागे बहुतेक वेळा भिंतीला मर्जच व्हायचं, फक्त चेहरा दिसायचा. तर हे चूक आहे. म्हणून मी पहिल्यांदा एक हिरवा शर्ट घातला. फॅब इंडियामध्ये त्यावेळेला नुकतंच सुरू झालं होतं, त्यामुळे 2-3 शर्ट आणले आणि त्यावेळेला फॅबमध्ये स्वस्त मिळायचं. त्यावेळेला ते आणले आणि घातल्यावर त्याचा एकदम इम्पॅक्ट बदलला. संबंध स्क्रीन फिल झाला आणि त्याच्यामुळे त्याचं इम्प्रेशनच एकदम बदललं. हे आम्हाला लक्षात आलं, उमेश उपाध्यायांना लक्षात आलं आणि मग मी ती प्रथा सुरू केली. सुरुवातीला बाकी सगळे बघायचे, पण नंतर सगळ्यांना लक्षात आलं आणि मला आनंद वाटतो की ही सर्व पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे रंगसंगतीचे कपडे घालणं, म्हणजे कारण ती स्क्रीनची गरज आहे. मी एक सहज या निमित्ताने आठवण सांगतो, 2003 ते 2006 पर्यंत जोपर्यंत ओबी व्हॅन आल्या नव्हत्या तोपर्यंत स्टुडिओत जाऊन आम्ही बोलायचो. प्रत्येक स्टुडिओची बॅकग्राऊंड स्टेबल असायची आणि ती वेगवेगळी असायची. त्यामुळे त्या बॅकग्राऊंडवर कोणता शर्ट घालायचा
असं 2-3 शर्ट घेऊनच दुपारी संध्याकाळी निघायला लागायचं आणि मग रात्री आम्ही परत येईपर्यंत ते 2-3 वेशामध्ये लोक आपल्याला पाहायचे. तर हे कसं ही प्रोफेशनल गरज आहे असं मी मानतो. जे काम करायचं त्याचं जी गरज आहे ती केली पाहिजे, हे सुद्धा म्हणजे पक्षाचं सिन्सिअरली काम करण्याचा सुद्धा हा भाग आहे असं मला वाटतं. त्या काळामध्ये म्हणजे आज प्रेक्षकांना कदाचित ही गोष्ट लगेच फार जाणवणार नाही, पण ज्यांनी 90s आणि 2000चं दशक बघितलेलं आहे त्यांना आठवेल की महाराष्ट्रात देशामध्ये पांढरे कपडे हे राजकारणाचं एक व्यवच्छेदक लक्षण झालं होतं आणि त्या काळामध्ये हे करणं हे एखाद्या छोट्याशा क्रांतीपेक्षा कमी नव्हतं आणि एक प्रकारे मराठी माणसाने दिल्लीमध्ये हा ट्रेंड सेट केला. पण जावडेकरजी मला हे पण जाणवतं म्हणजे तुमच्या मुलाखतीच्या अनुषंगाने जेव्हा मी सगळं मटेरियल वाचत होतो, तुम्ही जाणीवपूर्वक ठरवलं होतं की दिल्ली हेच कार्यक्षेत्र ठेवायचंय? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून सुरू केलं, मूळ मला अभाविपत होता, पण दिल्ली तयार डोक्यात होतच तेव्हा? मूळ मला लहानपणापासून समाजकारणाची म्हणजे राजकारणाची आवड होती. माझ्या मनात पक्क होतं की मला हेच करायचं आहे. आणि मी महाडला होतो त्यावेळेला मी तिथे जनसंघ नव्हता फारसा, त्या ठिकाणी बॅरिस्टर नाथ पै, मधु लिमे, मधु दंडवते, SM जोशी, नानासाहेब गोरे, नंतर अंतुले आणि सर्व शेका पक्षाचे प्रभाकर पाटील आणि हे सगळे त्यांची सतत भाषणं व्हायची. मी सगळ्यांची भाषणं ऐकायचो. त्यामुळे माझ्या मनात पक्क होतं, कारण आपल्याला समाजाचं दुःख दूर करायचं असेल तर त्याला हे माध्यम आहे असं समूह मला लहानपणापासून हा फील होता आणि त्यामुळे माझ्या मनात पक्क होतं. आणि जनसंघचं काम करायचं म्हणजे या विचाराचं काम करायचं हाही माझा नॅचरल प्रवास असतो. एक संघ आहे, मग विद्यार्थी परिषद आहे, मग जनसंघाचे काम मधल्या काळात केलं आणि नंतर मग आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टी 80 साली काम म्हणजे माळगींच्या काळात, माळगींच्या 71 साली रामभाऊ माळगी पुण्यामध्ये लोकसभेला उभे राहिले होते. त्यावेळेला आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो, पण निवडणुकीच्या वेळेला आम्ही निवडणुकीतही काम करायचो. त्यामुळे त्यावेळेला मी पहिल्यांदा काम केलं. त्याला आता 53-54 वर्ष झाली. ते केलं आणि नंतर मग 77ला मग नंतर आणीबाणीचा लढा झाला. आणीबाणीनंतर 77ला जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्र होतो आणि 80 साली भाजप झालं. तोपर्यंत मी मध्ये 10 वर्ष बँकेत नोकरी करत होतो, महाराष्ट्र बँक. मग ती सोडली आणि मी त्या दिवसापासून पूर्ण काम राजकारणाचं भारतीय जनता पार्टीचंच केलं, दुसरं काही केलं नाही. आणि घर माझ्या पत्नीने चालवलं आणि त्यामुळे मी मुक्तपणाने राजकारणातलं काम करू शकलो. हा काळ होता त्यावेळी पहिल्यांदा अभाविप सोडून तुम्ही जनसंघामध्ये सक्रिय म्हणजे दिल्लीला जाण्याचे, पण तोपर्यंत महाराष्ट्रात नाही जनसंघात सक्रिय वगैरे नव्हतो त्यावेळेला. त्यावेळेला मी विद्यार्थी परिषद नंतर बीजेपीच्या काळामध्ये बीजेपीमध्ये ऍक्टिव्ह झालो आणि तेव्हा मी नोकरी सोडून पूर्ण आम्ही काम करायला लागलो जेव्हा भाजपचं पहिलं अधिवेशन झालं मुंबईला, आणि ज्यामध्ये प्रसिद्ध उद्गार अटलजींनी काढले की अंधेरा छटेगा, कमल सूरज निकलेगा, कमल खिलेगा. आणि ज्यामध्ये छागलांनी सांगितलं होतं की माझ्या डोळ्यापुढे उद्याचे पंतप्रधान आहेत, अटलजींकडे पाहून त्यांनी सांगितलं. तर ते जे आहे त्या ऐतिहासिक क्षणापासून मी आहे, तो माझा प्रवास हा भाजपच आहे, मला दुसरं कोणती ओळख नाही. मला आता या टप्प्यातून पुढे जाण्यापूर्वी म्हणजे मला अजून 90 दशकाला सुरू करण्यापूर्वी कोणत्याही जनसंघ, भाजप आणि त्या काळातल्या व्यक्तीसाठी, विशेषतः जनसंघ, भाजप आणि काँग्रेस इतर पक्षांमध्ये एक आठवण असते ती आणीबाणीची. आता इमर्जन्सी फिल्म ही येऊन गेली. कंगना रनौतने इंदिरा गांधींचं काम प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते दिवस कसे होते म्हणजे आजच्या पिढीला तर त्याची काही कल्पनाच येत नाही. फक्त इमर्जन्सी शब्द आमच्या कानावरनं तेव्हाच्या पिढीच्या जातात. आणीबाणी तुम्ही कुठे फार लांब, मी येरोळा जेलमध्ये आम्ही गेलो होतो, त्याची कथा आहे, एक 2-3 मिनिटात आणीबाणी सांगण्याची गरज आहे. जरूर. माझे वडील पत्रकार होते. 26 जूनला 25 जून आणि 26 जूनला त्यांची रात्रपाळी होती आणि ते सकाळी घरी आले आणि म्हटलं आज कमालच झाली, आता पोलीस येऊन बसले सेन्सॉर म्हणून आणि त्यांना दाखवल्याशिवाय बातम्या द्यायच्या नाहीत. त्यामुळे आमचा राग पत्रकारितेचं स्वातंत्र्य गेलं, लोकांचं स्वातंत्र्य संपलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपलं, याचा मला पहिल्याच दिवशी तिथे प्रत्यक्ष प्रत्यय आला. आणि म्हणून आमचा राग होता. आणीबाणी म्हणजे देशावर हुकुमशाहीने ती का आणली? आणली 2च कारणामुळे की स्वतःची सत्ता टिकवायची. कारण अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींची निवडणूक अवैध ठरवली. त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला लागला असता, त्यांना तो कसंही करून द्यायचं नव्हतं, यासाठी त्यांनी हा काम केलं आणि आणीबाणी आणण्याचा निर्णय घेतला.
आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे घटना आंबेडकरांची पायदळीत उडवली काँग्रेसने त्यावेळेला. आणि त्यामध्ये एकच घटनाक्रम फक्त सांगतो की पंतप्रधानांवरचा खटला कोर्टाला चालवण्याचा अधिकार नाही यासाठी जी 142वी घटना दुरुस्ती केली ती 7 तारखेला लोकसभेत पास झाली, 8 तारखेला ती राज्यसभेत पास झाली, 8 तारखेलाच रात्री त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, 9 तारखेला 17 राज्याच्या विधानसभेत पास झालं आणि 10 तारखेला हे होतं खटल्याची सुनावणी. त्या दिवशी तो कायदा घेऊन सुप्रीम कोर्टात गेले तर सुप्रीम कोर्टाचं तोंड बंदच झालं. म्हणजे त्यांना ते त्यावेळेला काही सुप्रीम कोर्ट असं कायदेविद्य रद्द करत नव्हते, आता करू शकतात. तर ते असं मग या विरुद्ध संघर्ष सुरू झाला तर सगळ्यांना अटक केली. पहिल्या दिवशीच सगळ्या नेत्यांना अटक केली, देशभर संघाच्या कार्यकर्त्यांनी अटक केली. जवळजवळ लाखभर बंदी देशभरात तुरुंगात वेगळ्या डांबले. मग आम्ही विद्यार्थी होतो, आम्ही सत्याग्रह करायचा ठरवला आणि 11 डिसेंबरला पुण्यामध्ये 11 कॉलेजेसमध्ये आम्ही जोरदार सत्याग्रह केला. आम्हाला अटक झाली आणि त्यावेळेला मी सिनेट मेंबर होतो, यंगेस्ट. तर त्यामुळे सिनेटमध्ये आम्ही म्हणजे विद्यापीठात आम्ही सत्याग्रह केला. देवदत्त दाभोळकर कुलगुरू होते. मग ते झालं आणि नंतर जेलमध्ये गेल्यावर मला 14 महिने जेलमध्ये मी होतो आणि जेलमध्ये माहीत नव्हतं की कधीच सुटणार. त्यावेळेला आम्ही अभ्यास करायचो की नेल्सन मंडेलाला 12 वर्ष झालेत. इराण आणि इराकमध्ये आणि टर्कीमध्ये 10-10 वर्ष तुरुंगात आहेत राजकीय बंदी. त्यामुळे आम्हाला सुद्धा किती दिवस राहावं लागेल माहीत नव्हतं, पण आमची हिंमत कधी खचली नाही. जेलमध्ये आम्ही सगळं अभ्यास भरपूर झाला. आमचं ते विद्यापीठच होतं, आम्ही त्याचं नाव येरोडा विद्यापीठ ठेवलं. आणि नंतर 26 जानेवारी 77ला आम्ही सुटलं. आणि त्यावेळेला मला त्याचाही एक मुद्दा आहे. 18 जानेवारीला इंदिराजींनी घोषणा केली की आता निवडणुका होतील 20 मार्चला आणि आता मी राजकीय कैद्यांना सोडणार आहे. आय हॅव लिफ्टेड पार्शली द इमर्जन्सी असं म्हणून आम्हाला सोडलं, संघवाल्यांना आतच ठेवलं होतं. मग त्यामुळे सोडल्यावर 50 दिवसात निवडणूक लढायची की नाही का हा ट्रॅप आहे टू लेजिटिमाइज इमर्जन्सी असं लोकांना खूप जणांना वाटत होतं. पण सगळ्या आमच्या नेत्यांनी अटलजींपासून जयप्रकाशजींपासून मोरारजीपासून सगळ्यांनी ठरवलं की नाही ही संधी घ्यायची. घेतली. 296 जागा आम्ही जिंकल्या. काँग्रेसचे इंदिरा गांधी संजय गांधी पराभूत झाले. लोकांनी ही क्रांती घडवली. आणि मला तर असं वाटतं पुढे आम्ही जनता पार्टीने 3 महिन्यामध्ये सगळ्या घटना दुरुस्त्या ज्या उलट्या केल्या होत्या म्हणजे आंबेडकरांची घटना पायदळी तोडवण्याचं काम काँग्रेसने केलं, ती आंबेडकरांची घटना पुनर्स्थापित करण्याचं काम हे जनता पार्टीने केलं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा लढा कायम चालू ठेवला 19 महिने, ज्याच्यामुळे ही क्रांती घडली. तेव्हा संघाचं सुद्धा यातलं आंबेडकरांची घटना पुनर्स्थापित करण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. हा माझा म्हणजे आम्ही त्याचसाठी लढलो. आम्ही काय केलं, आम्ही संविधान पुन्हा आणलं, नाही तर स्वातंत्र्य गेलं होतं सगळं. संघटनेचं स्वातंत्र्य नव्हतं, कशाच मूलभूत अधिकारच नव्हता तेव्हा. तो काळ असा होता की त्या काळात जनता जयप्रकाश नारायणांनी संपूर्ण क्रांतीची हाक दिली होती, सगळे पक्ष एकत्र आले आणि मग सगळे पक्ष विसर्जित झाले आणि जनता पक्ष आला. त्यावेळी जनसंघ विसर्जित करायचा या बाबतीत एकमत होतं सगळ्यांमध्ये. असं आहे, जनसंघ विसर्जित करायचा निर्णय आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतला होता आणि ती चळवळीची मागणी होती. अच्छा. कारण लोकांमध्ये आणीबाणी हा इतका मोठा लोकशाहीवर आघात होता की 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर मिळालेलं स्वातंत्र्य 50 वर्षाच्या आतच नाहीसं झालं, 25 वर्षातच, 30 वर्षात अशी स्थिती आली. आणि म्हणून ते स्वातंत्र्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांना एकत्र येण्याची गरज वाटली. तुरुंगामध्ये सगळे आम्ही एकत्र राहत होतो, त्यामुळे एकमेकांचे विचारही चांगले समजून आले. जयप्रकाश नारायण यांच्यावर लाठीमार झाला त्यावेळेला नानाजी देशमुखांनी वाचवलं, ते सगळ्यात मोठी रोमांचक कहाणी झाली. आणि त्यामुळे जनसंघाला किंवा कुणालाच न वगळता हा आघाडी मजबूत करायची, हा पक्ष एक करायचं ठरलं. आणि मुख्यतः स्वतंत्र पार्टी, संघटन काँग्रेसचे लोक जे बाहेर आले होते ते, आणि लोकदल, भारतीय लोकदल, चरण सिंगांचा भारतीय जनसंघ, असे सगळे एकत्र येऊन हा पक्ष बनला.
ज्या काळात तुम्ही म्हणजे पुढे जाण्यापूर्वी येरवाडा विद्यापीठात होता, काही जण तिकडे तिहारमध्ये असतील, तुम्हाला सगळ्या मंडळींचे समाजवादी बाजूला बसलेत, कम्युनिस्ट तिकडे समोरच आहेत, लिमये सुद्धा बघायला मिळतात आणि कुमार सप्तर्षी सुद्धा तुम्हाला हाय हॅलो करत असतील, असा तो काळ होता सगळा. त्यावेळी वैचारिक आदान प्रदान होत असेल. त्यात तर खूप होतं. त्यावेळी आम्ही येरवडा जेलमध्ये मला फक्त दोन्ही आठवणी सांगितलं की बाळासाहेब देवरस सरसंघचालक तिथे होते तिसरे. आम्ही त्यांना रोज भेटायचो, रोज बोलायचो त्यांच्याशी आणि वाटेल ते प्रश्न विचारू शकायचो. ही वॉज मोस्ट ओपन मॅन आय हॅव सीन. तर त्यामुळे त्यांनी सगळे प्रश्न त्यांना विचारू शकायचो, तेही उत्तर द्यायचे. त्यांनी प्रोत्साहन दिलं की सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवून एक विषय घेऊन त्याचं महिनाभर चर्चासत्र चालवा, महिना. आणि मग आम्ही तसं केलं आणि आम्ही सगळ्या कम्युनिस्टांसहित, समाजवाद्यांसहित सर्व जे शेड्स होते आणि जे छोटे छोटे पक्ष होते त्यांच्या सर्व नेत्यांना सुद्धा आमचं व्यासपीठ, 400 जण आम्ही तिथे होतो, तर 300 लोक किमान सभेला यायचे, रोज व्हायची आणि एक एक जणाला बोलवायचो. दुर्दैवाने समजा समाजवादी एक 25 ते 40 जण होते, त्यातले 15 युवक होते, तर त्यांच्या ज्या बैठका व्हायच्या, कार्यक्रम व्हायचे, त्यात त्यांनी कधी संघाच्या किंवा भाजपच्या माणसाला बोलवलं नाही. वैचारिक दृष्ट्या ओपन संघ आहे आणि समाजवादी आणि कम्युनिस्ट नाहीत, याचा मला त्यावेळेला प्रत्यक्ष पाठ आणि धडा पाहायला मिळाला. त्यामुळे हे मोठं मजेदार शिक्षण होतं, म्हणून मी त्याला येरवडा विद्यापीठ म्हटलं. त्यावेळी जयप्रकाश असंही म्हणाले होते की संघ कम्युनल असेल तर मीच कम्युनल आहे वगैरे. हो, असे वाद घडायचे तुमच्यामध्ये जेलच्या त्या नाही, जेलमध्ये झाल्यावर काय झालं, मुळात सगळी माणसं असतात. म्हणजे समजा वाद झाले तर ॲलोपॅथीचे डॉक्टर होते आणि होमिओपॅथीचे होते आणि आयुर्वेदचे आहेत, तर त्यांचे पॅथीवर ग्रुप जमायचे. अच्छा. म्हणजे तिथे पक्ष थोडा कमी व्हायचा. पण पक्षाच्या सगळ्या मांडणीमध्ये कोणी तत्वनिष्ठा सोडली नाही, कोणी पक्षांतर नाही केलं, परंतु सगळे शेवटी आपण लोकशाहीसाठी लढतोय. कारण ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने विचारलं, मिरेंडे होते अटॉर्नी जनरल, त्यांना विचारलं की तुम्हाला जर सगळे अधिकार आहेत तर किती, कारण हेबियस कॉर्पस दाखल करायला परवानगीच नव्हती, तुम्हाला अटक केल्यावर किती काळ बंदी ठेवायचा त्यात अधिकार होता. तर ते म्हटले याचा अर्थ तुम्हाला जीव घेण्याचाही अधिकार आहे का? तर ते हो म्हटले मिरेंडे. याचा सगळ्यांना राग होता. त्यामुळे एका संकटाशी आणि लोकशाहीवरच्या आघातावर लढताना सगळेजण एकत्र आले, हाच जनता पार्टीच्या याचा पाया होता. पण जर का एवढी एकी होती आणि सहमती होती तर दोन प्रश्न माझे. तर दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरती एवढं कठोर व्हायची तेव्हा का गरज होती? तेव्हा तो विमुष्य का झाला होता? लोकांना लगेच रेफरन्स लक्षात येणार आहे म्हणून सांगतो. त्यावेळी तेव्हाच्या जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांवरती आरोप होत होते की तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही संघाशी संबंधित आहात तर तुम्हाला ते सोडावं लागेल. तुम्ही सगळी मंडळी ठाम राहिला की आम्ही संघाशी राहणारच कारण ती आमची मातृसंस्था आहे. तो वाद आणि त्यानंतर मग जनसंघाचं रूपांतर भाजप, या दोन मुद्द्यांवर. संघ हा देशभक्तीची सगळ्यात मोठी पाठशाळा आहे. हा राष्ट्रवादी विचाराचा उद्गम स्थळ आहे आणि 100 वर्ष देशामध्ये कोट्यावधी माणसं तयार करण्याचं काम त्यांनी केलं, हिंदुत्वाची जागृती केली. त्यामुळे आमची ओळखच मुळी स्वयंसेवक आहे. राष्ट्र संघाचे आम्ही स्वयंसेवक आहोत, मग वेगवेगळ्या संघटनात काम करतो. तसं आम्ही जनसंघात भाजपत काम करत होतो. त्यावेळेला जनसंघ हा घटक होता, एक पक्ष झाला होता, एकत्रित तिकीट वाटप झाली, एकत्रित सत्ता आली, सर्व पक्षांचे त्यात प्रतिनिधी होते. परंतु काही जणांना अशी भीती वाटली की संघ खूप ऑर्गनाइज्ड आहे, जनसंघ त्यामुळे ऑर्गनाइज्ड आहे आणि पक्षावर तो उद्या कंट्रोल घेईल असं वाटल्यामुळे, म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा कसा पाडून घ्यावा आणि झालेली जनतेने केलेली क्रांती कशी बाद करावी याचं त्या काळात हे उदाहरण झालं. हा वाद निष्कारण काढला. याच्या मागे कोणी विचार माणसं होती का? समाजवादी आघाडीवर होते आणि काही बाकीचेही पक्ष त्यामध्ये होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला संघाचं सदस्यत्व होणार नाही. अरे बाबा, संघ हा आमचा प्राण आहे ना, त्यामुळे संघाचं सदस्य म्हणजे दुहेरी सदस्यत्व नाही.
तुम्ही तुमचं घर आहे, तुमचं आडनाव लावता, हा काय दुसरा पक्ष असतो काय? तसंच आहे. आणि त्यामुळे तुम्ही हा कृत्रिम वाद होता आणि त्याची त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागली. आज सगळे इतिहास जमा झाले. तुम्हाला असं वाटतं की भाजप जिवंत राहील? त्या काळात जर का जनता प्रयोग चालू राहिला असता तर त्याचा निश्चित काँग्रेसला पर्याय तेव्हाच उभा राहिला असता. अगदी 100%. त्या दृष्टीने जर मॅच्युरिटी सगळ्यांनी दाखवली असती. आणि जयप्रकाशजी आजारी पडले त्यामुळे त्यांचंही चाले नसतं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेला जर जनता पार्टीचा प्रयोग 5 वर्ष यशस्वी केला असता तर काँग्रेसचं संकट तेव्हाच दूर झालं असतं. त्यासाठी म्हणजे अटलजी आणि मोदी आल्यावर आता ते गेलं आणि आता त्यांना पुढच्या 25-50 वर्ष तर काँग्रेसचा काही संबंध नाही आता. हा काळ उलटल्यानंतर आपण 80च्या दशकामध्ये काही बाकूचा काळ बाजूला सोडता 1-2 गोष्टी सुरू होतात. एक मंडल कमिशन हळूहळू समोर येऊ लागलेलं आहे. आघाडीच्या सरकारांचा काळ आता उगवलेला असं दिसायला लागलं होतं. व्हीपी सिंग तेव्हा पंतप्रधान झाले होते. इंदिरा गांधींनी भासणात ठेवला होता. भासणात म्हणण्यापेक्षा त्याच्या आधीच्या सगळ्याच पंतप्रधानांनी तो बाजूला ठेवला होता आयोग, पण त्यांनी तो समोर आणला. आणि इथे माझा प्रश्न तुम्हाला असा, एकतर या काळातला, कारण या काळात तुम्ही ऑलमोस्ट तुमच्या इफ आय एम नॉट रॉंग 30च्या आसपास, 25-30च्या आसपास. 25 मी जेलमध्ये होतो. एक्झॅक्टली. आणि नंतर मग आम्ही तो जो काळ होता त्या काळामध्ये ज्याच्यामध्ये मंडल आणि कमंडल ही रचना करण्यात आली आणि हळूहळू आमदार व्हायचो होतो. पण आम्ही युवा मोर्चाचा मी ऑल इंडिया सरचिटणीस होतो आणि राजनाथ सिंग अध्यक्ष होते. आम्ही देशभर बेरोजगारी विरुद्ध आणि अनेक विषयांवर जोरदार आंदोलनं सुरू केली. त्याची एक ताकद जमा झाली आणि राम जन्मभूमीचाही विषय आला. त्याच्यावर अडवाणीजींची यात्रा निघाली आणि मंडल कमिशन हा त्याचाही रिपोर्ट स्वीकारला गेला. आणि त्यामुळे एकदम राजकारणामध्ये 2 मोठे विषय सुरू झाले. आणि त्यावेळेला असं झालं की मंडल कमिशनचा बेस होता की ओबीसी वर्गाला न्याय दिला पाहिजे आणि तो आम्हाला मंजूरच होता. त्यामुळे आज ओबीसी सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीच्या मागे आहेत. म्हणजे केवळ ओबीसी पंतप्रधान आहेत एवढंच नाही, तर ओबीसी. आणि म्हणून मला आठवत आहे 80च्या निवडणुकीमध्ये 80 नाही, मंडल कमिशन 89ला झालं. त्यानंतर आम्ही नाही 80ला म्हणजे एकत्र असताना सुद्धा जनता पक्ष म्हणून आम्ही उलट व्हीपी सिंगांचे वगैरे दौरे करायचो किंवा त्यावेळेला अध्यक्ष होते त्यांचे, कारण ओबीसी आमच्याकडे होते आणि त्यांच्याकडे नव्हते. आणि त्यामुळे ओबीसीचा मंडल कमिशनचा मुद्दा झाल्यास 90 सालच्या काळातला तर त्याचा आम्हालाच फायदा होईल. त्यामुळे आम्हीच दौरे आयोजित करायचो. जनता पार्टीचे त्यांचे दौरे यशस्वी आम्ही केले. तुमचं असं म्हणणं आहे की मंडल कमंडल ही जी एक विभक्ती मानली जाते की मंडल सुरू झाल्यानंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून भाजप संघाने कमंडलवाली झालं. रामाचा राम हे बघा किती साधा लढा आहे. राम आता इतिहासाने सिद्ध झालं, पुराव्याने सिद्ध झालं, आपल्या पुरातत्व विभागाने सिद्ध केलं की तिथे रामाची जन्मभूमी होती आणि राम तिथे जन्माला आला. त्यामुळे तिथे रामाचं मंदिर असलं पाहिजे. ते पाडून जर मशीद झाली असेल आणि 500 वर्ष तिथे प्रार्थनाही झाली नाही तर त्याला मशीद मानत नाहीत. त्यामुळे तो विवादित ढाचा पडला. आता पडल्यानंतर तिथे मंदिर व्हायला पाहिजे ही चळवळ आम्ही नाही सुरू केली. ही 500 वर्ष चालू आहे. हजारो लोकांचं बलिदान झालंय जेव्हापासून ते झालंय. त्यामुळे ते काही आमचा अजेंडा नव्हता कमंडल आणि हे. आमच्याकडे सुदैवाने मंडल आणि कमंडल दोन्ही आमच्या बरोबर राहिलं आणि आज आम्ही दोन्ही अभिमानाने घेऊन जातो. आणि ओबीसीलाही न्याय, समाजाच्या सर्व वर्गांना न्याय आणि एक देशाची एकत्वाची भावना, राम मंदिराचा विकास, असं आम्ही सगळं साध्य करू शकलो. मला राम मंदिराबद्दल मला अधिक विचारायचं आणि तो काळ असा आहे की आता मला म्हणजे प्रकाश जावडेकरांकडून हा इतिहास ऐकत असताना आणखी 2 पात्रांचा प्रवेश होणार, विशेषतः एक पात्र म्हणजे प्रमोद महाजन. पण त्यापूर्वी एक मनात नेहमी प्रश्न होता, जनसंघ विलय झाल्यानंतर नवा जेव्हा भारतीय जनता पक्ष सुरू झाला तर नाव का बदललं? याच्यामध्ये काही खास कारण होतं का? आता एक नाव गेलंय तर आता दुसरं नाव? नाही, जनता पार्टी हा त्यावेळेला आम्ही मनापासून स्वीकारलं होतं. अच्छा. आणि आमची इच्छा होती की फुटू नये पक्ष. शेवटपर्यंत प्रयत्न केला आमच्या नेत्यांनी, अटलजींनी, अडवाणींनी, सगळ्यांनी की जनता पार्टी हे जनतेने घडवलेला पक्ष आहे तेव्हा तो मोडता कामा नये. परंतु नाही ऐकलं. त्यामुळे मग
भारतीय जनता पार्टी असं त्याचं नाव झालं. अच्छा. आणि म्हणून कमळ मग चिन्ह आलं. आधी पण हे होता दिवा होता असं. तर आणि मध्ये आम्ही 77ला जिंकलो तेव्हा हलदर चिन्ह होतं, नांगरधारी शेतकरी. त्यामुळे हा जो प्रवास आहे हा भारतीय जनता पार्टी ही नॅचरल उत्क्रांती होती त्याची. आणि त्यामध्ये जे पूर्वी जनसंघात नव्हते असे सिकंदर बग पासून सुषमा स्वराजांपासून अनेक जण त्यावेळेला भाजपत आले. त्यामुळे भाजपमध्ये केवळ जनसंघ नाही आला, आणखी अनेक लोक त्यामध्ये सामील झाले ज्यांनी आमच्याबरोबर 2.5 वर्ष काम केलं, तुरुंगामध्ये राहिलं, असा 4-5 वर्षाचा सगळ्यांचा अनुभव होता. त्यातून लोक आमच्याबरोबर आले. काही समाजवादी पण होती मंडळी, खूप होते, खूप लोक आले. जॉर्ज फर्नांडिस नंतर आले, सगळेच आले. याच्यातला आता बाबरीबद्दल बोलत असताना इथे मला एक तुम्हाला व्यक्तिशः प्रकाश जावडेकर म्हणून हे होत असताना अनेक गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी हे अधिक मोठ्या पातळीला, देशाच्या पातळीला प्रस्थापित होतोय आणि दिसत होतं की आता भाजप पुढे होत चाललेला आहे. बाबरी आंदोलनानंतर भाजपच्या 2 अंकी खासदार संख्या आणि त्यानंतर 90चं दशक मावळत असताना सरकारमध्येच आलं होतं. हा काळ तुम्ही कसा बघत होता? इथे तेव्हा तुम्ही कुठे होता? आणि हा तोच काळ आहे की जेव्हा प्रमोद महाजन फ्रंट डोअरला येत होते. असं आहे, आमच्याकडे एक संघटन मंत्री होते महाराष्ट्रामध्ये, वसंतराव भागवत. त्यांनी ते म्हणजे एका अर्थाने शब्दकोश किंवा डाटा बँकच होते ते राजकारणाची. इत्थंभूत माहिती होती, चांगली जाण होती. त्यांनी एक ठरवलं की महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीला सर्व समाजाचं करायचं असेल तर सर्व समाजातले लोक त्यांनी पूर्ण वेळ काढले. तरुण मुलांनी, तरुणांचं राज्य आणायचं. मग त्यामुळे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विश्वास गांगुर्डे, तिकडे किरीट सोमय्या, इथे मी, धरमचंद चौडिया, असे अनेक जण त्यांनी पूर्ण वेळ, अब्दुल अलीम खान, बरेच जण होते, त्या सगळ्यांना पूर्ण वेळ काम करायला लावलं. संदेश खोंडविलकर, मधु चव्हाण, तर हे सगळे आम्ही त्यावेळेला काम करायला लागलो. आणि त्या काम करण्यातून पक्ष आणखी तजेलदार झाला, मोठा झाला आणि आम्हाला सातत्याने वरिष्ठांचं मार्गदर्शनही मिळत राहिलं आणि त्याचबरोबर नवी कामाची संधी मिळत राहिली. त्यामुळे त्यातून आम्हाला वर जाता आलं, सगळ्यांना काम करता आलं आणि पक्षाचा विस्तारही झाला. प्रमोद महाजनांच्या मनामधलं चित्र स्पष्ट होतं, कारण भागवतांच्या मनातलं विजन होती की प्रमोद महाजन उत्तम बोलत होते, नाशिकच्या जेलमध्ये त्यांची भाषणं गाजत होती आणि स्ट्रॅटेजी पण होती. त्याला एक मोठी बुद्धिमत्ता लागते, ती होती. त्यामुळे ते मग नितीन गडकरी सुद्धा, आम्ही नंतर युवा मोर्चामध्ये, मीच त्यावेळेला गेलो होतो आणि युवा मोर्चामध्ये त्यांना अध्यक्ष करून त्यांनी सुरुवात केली. असे सगळेजण तरुण लोकांची एक जबरदस्त संघटना उभी करायची, एक फळी उभी करायची आणि सगळे मिळून भाजप, जो इतका छोटा पक्ष होता महाराष्ट्रात, 4%, 8%, 4 सीट, 10 सीट, 11 सीट, 14 सीट, इथून आता आम्ही 132 सीट स्वतःच्या असं आणू शकलो. याचं कारण नंबर 1चा पार्टी झालो, हे त्या महान द्रष्ट्या लोकांचं आणि प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्या आणि बाकीच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे झालं त्याच्यामध्ये हा वाटा आहे त्याचा. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा उदय भारतीय राजकारणावरती प्रभाव टाकण्यात का, जो प्रामुख्याने राम मंदिराच्या अनुषंगाने बघायला मिळतो, तो काळ कसा होता? त्यावेळी तुमची सगळीकडे पेटलेलाच भारत होता, भारत अनेक बाजूंनी खेचला जात होता. कुठे खलिस्तानचं चाललंय, खाली तिकडे दक्षिणपणा अस्थिर आहे, तिकडे आसूचं काहीतरी तिकडे आसाममध्ये चाललेलं आहे. या काळात, हा काळ तुम्ही कुठे होता? हा विद्यार्थी चळवळीचा काळ होता 80चा आणि सबन जगभर अस्वस्थता होती, 70चं दशक. आणि त्यातून विद्यार्थी चळवळी मुख्यतः महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू झाल्या. गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झालं, बिहारमध्ये गफूर सरकार विरुद्ध आंदोलन झालं. त्यातूनच जयप्रकाशजींचं त्यांना मार्गदर्शन मिळालं, मग ती चळवळ उभी राहिली आणि त्यातून मग पुढे आणीबाणी हा सगळा प्रसंग झाला. अटलजी अडवाणी हे त्याच्या आधीपासून भारतीय जनसंघामध्ये दीनदयाळजी आणि आधी श्यामाप्रसाद मुखर्जी, तर श्यामाप्रसाद मुखर्जींबरोबर सुद्धा त्यांचे सहाय्यक म्हणून अटलजी त्यावेळेला गेले होते. आणि त्यांचं मृत्यू झाल्यानंतर मग अटलजी तेव्हापासून देशभर फिरले
अतिशय ओघवती भाषा आणि किती कष्ट करावेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सुद्धा सर्व जिल्ह्यामध्ये किंवा देशभरातच ते मोटरसायकलवरनं कुणाच्या तरी मोटरसायकलवर मागे बसून गेलेले आहेत. इतकी मेहनत केली, पण ती करून या दोघांच्या आणि यांचं अडवाणीजींचं संघटन, यांचं अमोघ वक्तृत्व, बाकीच्यांची सगळी टीम आणि एक जोरकसपणे चळवळ ठरवून उभी केली. 84ला जेव्हा आमचे 2 लोक निवडून आले तेव्हा काँग्रेसवाले थट्टा करत होते, पण त्याचेच 89 साली लगेच जवळजवळ 80च्या वर आमचे झाले. 91 मध्ये आणखी वाढले. 96 साली आम्ही सत्तेमध्ये आलो, म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट सिंगल पार्टी ठरलो, 161 जागा आल्या. तर ही जी सगळी वाटचाल घडली ती अटलजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन हजारो युवक. पण इथे एक प्रश्न असा की आणीबाणीचा काळ, त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायणांचं नेतृत्व जे स्वीकारून तुम्ही पक्ष विलय केला आणि पुढे तर बाहेर पडला, जी काही कारणं असतील ती. इतकंच काय, मला अजून 90च्या दशकामधलं तुमचं, त्यावेळी मी एक मेंबरशिपचं स्लिप पाहिली होती. गांधीवादी समाजवाद आणि सकारात्मक धर्मनिरपेक्षता अशी आमची मूल्य आहेत वगैरे. सो समाजवाद वगैरे शब्द तुम्ही स्वीकारला होता. तो भाजप 92चा विषय जो सगळा बाबरीचा विषय आहे, त्याच्यानंतर एक आरोप भाजपावर होतो की तुम्ही भारताचा राजकीय डीएनए बदलला, जो सेक्युलर राजकारणाचा होता. हे बघा, पक्ष कम्युनिस्ट असो, समाजवादी असो की काँग्रेस असो की भाजप असो, समाजवाद, एक धर्मनिरपेक्षता आणि याचा एक सहमती होती सगळ्यांमध्ये, पण तो डीएनए बदलला हा जो एक आरोप होतो त्याकडे चुकीचा आरोप आहे. कारण मुळात हिंदू संस्कृती, भारताची संस्कृती, इंडियन सिव्हिलायझेशन इतकी उदार सिव्हिलायझेशन दुसरी नाही. आपल्या इथे राजांनीच चर्चला वगैरे बांधायला जागा देणं, हे सगळं इथेच घडलं असं. आणि हे घडल्यावर तुम्ही तुमचं जगा, लिव्ह अँड लेट लिव्ह, हा हिंदू संस्कृतीचा वारसा आहे. आणि जगा आणि जगू द्या, आणि त्याचबरोबर सर्वांनी सर्वे सुखिना भवतु, हे जे आहे सर्व विश्वाचे माझे घर आहे, ह्या उदार मनस्थितीची ही सिव्हिलायझेशन आहे. ही एकच देव, एकच पूजापाठ आणि एकच आम्ही सांगू तेच खरं, आमचाच देव खरा, आणि तुम्हाला आम्ही मारणार किंवा तुम्हाला आम्ही प्रेमाने जिंकणार, काही घाला, पण असं माझ्या धर्मातच सगळे आले पाहिजेत. हा हट्ट अब्राहमिक रिलिजन्सचा जो आहे तो हिंदुत्वाचा कधी नव्हताच. आणि म्हणून आम्ही डीएनए नाही बदलला, हिंदुत्वाचा डीएनएच मुळे सर्व धर्म समभावाचा आहे, आणि तोच आजही आहे. आम्ही धर्माच्या आधारावर कधी भेद केलाच नाही. संघामध्ये तर मला आता इतके वर्ष आम्ही काम करतोय, कोणी कुणाला कुणाची जात विचारली असं मला कधीही दिसलंही नाही, पाहिलंही नाही, ऐकलंही नाही, काही नाही. असं हा विचारच नाही. सर्व माणसं सारखी आहेत, एकत्र आहेत. आणि असं धार्मिक तेढ आणि धार्मिक उन्माद हा कधी संघाने शिकवला नाही. त्यावेळी ज्यावेळी बाबरीचं आंदोलन चालू होतं, म्हणजे मला ते दिवस, मी लहान होतो पण मला आठवत आहे ते दिवस, की घराघरांवरती गर्व से कहो हिंदू है, आणि मग रामपास, म्हणजे रेल्वेतून सगळे जायचे ना तिकडे, तर त्याला रामपास म्हणायचे, म्हणजे जायचे सगळे. पण राम हा देशाच्या, म्हणजे केरळ पासून विरोध करणारे सीताराम येचुरी, म्हणजे सीता पण आहे, राम पण आहे, रामचंद्रन. तामिळनाडूत तर रामाचं इतकं नाव आहे, आणि सगळीकडे सर्व अरुणाचल पर्यंत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावात, घराघरात बसलेलं बसपाचे वैचारिक प्रमुख काशीराम सगळेच राम होते. आणि आहे काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम येचुरी, आणि जगजीवन राम, माफ करा, सीताराम येचुरी याचे काँग्रेसचे सीताराम केसरी. तर त्यामुळे सगळे आपण पाहिलं तर राम हा या देशाचा प्राण आहे. आणि तो काही जनसंघाचं क्रिएशन नाही, तो इतिहासातला पुरुष आहे. त्यांनी आणि तो संस्कृतीचा प्रतीक आहे. त्यांनी असे भेदभाव नाही केले कुणाचे, आणि त्यामुळे आम्ही कधी केले नाहीत. आणि मला वाटतं त्यामुळे आम्ही डीएनए बदलला नसून आम्ही डीएनए जो खरा या भारताचा आहे तो आम्ही प्रकट केला, त्याचे आम्ही प्रतिनिधित्व. हे एवढं राजकारण, म्हणजे हे सगळं पुढे जात होतं, त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी एकदम फोरफ्रंटला होते. असं असून सुद्धा जसं बाळासाहेब ठाकरे म्हणाले की माझी माणसं असतील तर मला अभिमान आहे, राम मंदिर आंदोलनाचं पितृत्व
हे एक विश्व म्हणजे संघाच्या परिघात म्हणाल तर विश्व हिंदू परिषद प्रामुख्याने, आणि संघ तर होताच मागे, पण भाजप धडनं आम्ही सोबत आहोत, धडनं बाजूला आहोत. म्हणजे असा इंटरव्ह्यू अवेलेबल आहे, मी तुम्हाला युट्यूबवर आता दाखवू शकतो. माटणकरी म्हणतात की बाबरी पाडली गेली, वाईट झालं, असा त्यांचा इंटरव्ह्यू आहे. मी सांगतो, मी त्यावेळेला व्यासपीठावर होतो. ज्यावेळेला हे 6 डिसेंबर 92 जेव्हा अयोध्येत हे सगळं घडलं, तेव्हा मी युवा मोर्चाचा ऑल इंडिया सरचिटणीस होतो. मी त्यावेळेला आमदारही होतो इथे, आणि मी भाषणही केलं त्यावेळेला. नंतर सगळ्या नेत्यांची भाषणं झाली. सगळ्यांचं म्हणणं होतं हिंसा करून पाडायचं किंवा अमुक तुमुक असा विचारच नव्हता. पण कधी कधी एक मोठा सामाजिक उद्रेक असा घडतो की अशा गोष्टी घडतात इतिहासामध्ये. त्यामुळे ठरवून काही पाडलं असं निश्चितच झालं नाही, पण झालं हे खरं आहे. आणि त्यामुळे आता मी त्या विषयात जात नाही कोण होतं कुठे होतं, कारण आम्ही सगळं झाल्यानंतर म्हणजे दुपारी 3ला सगळं संपल्यावर पोलीस आले. बरं, मी त्यावेळेला काय झालं, मी आमदार होतो आणि अण्णा डांगेंना विमानतळावर सोडून मी परत येताना माझ्याकडेच गाडी होती, त्यामुळे मला कर्फ्यू लागला तरी सुद्धा मी तिथून गेलो आणि टेंटमध्ये रामाचं मंदिर उभारलेलं होतं. सगळे सैनिक आणि पॅरामिलिटरी फोर्सेस आल्यावर त्यांनी पहिल्यांदा बूट काढून रामाचं दर्शन घेतलं आणि मग कायदा सुव्यवस्थेसाठी ते कामाला लागले. त्यामुळे हा या देशाचा भक्तिभाव आहे, त्याला तुम्ही कोणी काही थांबवू शकत नाही असं. बरं. आणि ते जे झालं तिथून आता म्हणून मी त्या वादात जात नाही, कारण मला 5 वाजता शिवसेनेचे 2 प्रमुख नेते आले, ते मला 5 वाजता भेटायला आले तिथे. आणि नंतर त्यांना म्हटलं आता इथलं झालं आहे, मग ते परत गेले. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, म्हणजे माझ्याच बरोबर झालं, दुसरं कोणाबरोबर नाही झाले. तर त्यामुळे आपण मी त्या वादात म्हणून जात नाही. प्रश्न असा आहे, भाजपने त्यावेळेला जी भूमिका घेतली तर कुणाचीच भूमिका पाडण्याची आणि हे करण्याची अशी नव्हती, पण कधी कधी इतिहासात घटना घडतात, तशा घडल्या. त्यामुळे त्याला यानंतर म्हणजे मुलाखतीमध्ये अनेकदा असे ट्रॅक्स थोडे पुढे मागे होतील, अचानक वेगळा ट्रॅक येईल, पण हा ट्रॅक फार महत्वाचा आहे, कारण हा तो ट्रॅक आहे राम मंदिर आंदोलनानंतर ज्या अनेक घटना भारतामध्ये घडल्या, राजकीय स्केप सगळा बदलत होता, त्या काळामध्ये एकीकडे वाजपेयींचं सरकार तर आलंच होतं, आघाडीचं का असे ना, आणि त्याच्यामध्ये नंतर सुद्धा कधी 13 दिवस 13 महिने असं सुद्धा सगळं झालं. आणि महाराष्ट्रामध्ये मात्र पहिल्यांदा युती सरकार आलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये पुन्हा वाटलं की राज्यातलं राजकारण का केंद्रातलं? मला तुम्हाला नाही, त्यावेळेला मी ऑल इंडियाला गेलो नव्हतो, मी त्यावेळेला आमदार होतो. आम्ही जोरदार प्रचार केला. 90च्या निवडणुकीतही त्यावेळेला 92 लोक निवडून आले. शिवसेनेचे 52, आमचे 42, 94 आमदार झाले दोन युतीचे. 95ला तर प्रचंड आम्ही मोठं हे केलं आणि दोन्ही पक्ष एक दिलाने उत्तम काम करत होते. म्हणजे मला सहज आठवलं आता तुम्ही म्हटल्यामुळे की तो जो शपथविधी झाला शिवाजी पार्कवर, त्या शिवाजी पार्कवर पहिला एक सरकारी एका मांडवामध्ये शपथविधी झाला आणि मग आम्ही सगळे म्हणजे ते सगळे खाली उतरून सगळ्या दुसऱ्या व्यासपीठ जे पक्षाने उभारलं होतं तिथे आले आणि बाळासाहेबांपासून सगळ्यांची भाषणं झाली. त्या सभेचं कम्पेअरिंग मीच करत होतो. त्यामुळे आम्ही ते पाहिलं आहे सगळं. ते एक स्पिरिट होतं. बाळासाहेब असेपर्यंत एक वेगळं होतं. आता मला त्याच्यात वाद करून वाद वाढवायचे नाहीत, पण सत्य एवढं आहे की बाळासाहेब होते वेगळे होते. मी जावडेकरची मी आता एका दिवाळी अंकासाठी लेख लिहित होतो आणि मला प्रदेश भाजपच्या वाटचालीबद्दलच लिहायला दिला होता. मला काही भाजपच्या संघाच्या काही ज्येष्ठ मंडळींनी खासगीत बोलताना असं सांगितलं की ठीक आहे युती वगैरे झाली, पण ती युती प्रामुख्यानं स्वर्गवासी प्रमोद महाजन यांनी घडवून आणली, ज्याच्यामध्ये त्यांचं राजकीय काही गणित असेल. वस्तुतः भाजपला गरज नव्हती, भाजप पुढेच चालला होता, भाजप कधीही धाकटा भाऊ नव्हता शिवसेनेचा आणि भाजप पुढे जाऊ शकला असता. नाही, आता तुम्हाला कोण जे बोलले त्यांना तेच सांगू शकतील. मला एवढंच कळतं की बेरजेचं राजकारण हे तुम्ही जेव्हा वाढत असता त्यावेळेला गरजेचं असतं. त्यामुळे ते झालं, त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला पश्चातापच नाही. आणि मी फक्त म्हटलं तसं बाळासाहेब एक वेगळे नेते होते. हिंदुत्वाचा आता दिवस आलेत असं सांगणारी 2 माणसं प्रमोद महाजन माझ्या समोरच सांगणारे, एक बाळासाहेब होते आणि एक शरद जोशी होते.
आणि या दोघांच्या सांगण्यानंतरही पण भाजपने सुद्धा ती लाईन आधीच, कारण आमचा मूळ प्राण तोच आहे, त्यामुळे ते सगळं केलं. आणि सर्व धर्मनिरपेक्ष आता याच्यात आम्हाला काही हे नाहीये, आमचं तेच धोरण आहे मूळ. हिंदुत्व हा धार्मिक असा मुद्दाच नाही मी मानत, तो राष्ट्रीयत्वाचा मुद्दा आहे. आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हिंदुत्व म्हणजे जीवनशैली आहे भारताची, त्यामुळे त्या अर्थाने आम्ही त्या व्यापक अर्थाने पाहतो त्याला. तर त्यामुळे आता इतिहास झाला, सगळ्यांनाच दिसलं कसा फुटला. म्हणजे 19 साली आम्ही दोन्ही युती पक्ष मिळून एकत्र आलो, निवडून आलो. दोघा पक्ष मिळून आघाडीला भाजप सेना युतीला लोकांनी बहुमत दिलं. पण फॅक्ट आहे की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी गद्दारी केली आणि मग त्याचा परिणाम सगळ्या महाराष्ट्राने केले, जे 4-5 वर्ष झालं. पण आता लोकांनी त्याचा निकाल दिला, निर्वाळा दिला आता. त्यामुळे हा गद्दारीचा पराभव झाला असं मी मानतो. आता हा काळ असा आहे की 99ला भाजप सरकार आलं होतं केंद्रातलं, 2004ला ते गेलं. आणि त्यामागे आजही विश्लेषण करणारे सांगतात की, आणि ती इव्हेंट आजही शायनिंग इंडिया मुव्हमेंट, म्हणजे मधल्या काळात जेव्हा मोदी सरकारच्या बाबतीत असं अनेकदा काही विश्लेषण म्हणाले की अरे पुन्हा शायनिंग इंडिया चाललंय की काय, किंवा आता महाराष्ट्र प्रदेशमध्ये सुद्धा शायनिंग इंडिया चाललंय की काय. आणि शायनिंग इंडिया म्हणजे अचानक सगळं गृहीत धरायला लागणं आणि त्याद्वारे हळूहळू निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होणं सोडून देणं की आता काय होणारच आहे. तर 2004 साली तुम्ही जे गेलात सत्तेतून, त्यानंतर 10 वर्ष तुम्ही नव्हता. महाराष्ट्रात 99 साली जे तुम्ही गेला ते 15 वर्ष नव्हता. काय कारण होती त्याची? नाही, त्याची कारण अशी आहेत की निर्विवाद फार बहुमत एका पक्षाचं नव्हतं ना, एक. आणि भाजप शिवसेना यांना 10 जागा कमी मिळाल्या. 95ला आम्हाला 140 जागा मिळाल्या आणि 99ला आम्हाला 130 जागा मिळाल्या. आणि त्यावेळेला मला आठवत आहे, म्हणजे तोही मुद्दा एकदा क्लिअर होऊन जाईल की आमच्या खऱ्या निवडणुका होत्या 5 वर्षांनी मार्च 2000 मध्ये, पण त्या आम्ही प्रिपोन केल्या कारण अटलजींच्या कारगिल नंतरचा ती निवडणुका झाल्या, त्यामुळे अटलजींच्या लोकप्रियतेचा आपल्यालाही फायदा मिळेल. पण त्या दिवसाची मी वस्तुस्थिती सांगतो. 99च्या निवडणुका दोन्ही एकदम झाल्या, विधानसभा लोकसभा आपल्या घरात. आणि झाल्यावर महाराष्ट्रामध्ये लोकसभेत आम्हाला 40% मतं पडली, पण विधानसभेला आम्हाला 30% मतं पडली. आणि 40% आणि 30% हा 10%चा फरक नाही. ज्या लोकांनी भाजपला मतं दिली, भाजप सेना युतीला, अशा 40 पैकी 10 जण म्हणजे 25% मतदारांनी आपलं मत बदललं एका मिनिटामध्ये. त्यामुळे जे लोकांना वन नेशन वन इलेक्शन मध्ये भीती वाटते की त्यामुळे असं नसतं. लोक मोठा विचार करून मत देतात. आपण सामान्य माणसाच्या शहाणपणावर विश्वास ठेवला नाही तर मग फसगत होते. ते प्रिपोन केली लोकसभा निवडणूक ती जरा करायला नको होती असं म्हणतात मी. प्रमोद महाजनांचा फक्त नाही असं मी मानत नाही कधी. कारण आम्ही कसं असतं, इतिहासाचं विश्लेषण करताना घटनांचं विश्लेषण करतो. त्यात कोण चुकलं कोण असं नाही की त्यात तत्कालीन सर्व भाजप कधी एकट्याच्या विचारांनी नाही चालत. भाजप हा सामूहिक विचारांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे भाजप सेना दोघांनी मिळून निर्णय केला. सरकार आमचंच होतं आणि त्यांनी ठरवलं की आपण 99ला इलेक्शन घ्यायच्या. एखाद्या निर्णयामध्ये नाही सफलता मिळाली, त्यांनी काय होतं 10च सीट्स कमी झाल्या होत्या. म्हणजे असं नाही झालं की काहीतरी फार कमी झालं, पण ते तिढा असा झाला की 15 लोक असे आले होते की जे भाजप सेनेबरोबर येऊच शकत नव्हते. आणि त्यामुळे मग आपल्याला जे झालं ते दिसलं पाहिलं. 99 साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये युती सरकार गेलं, पण त्यावेळी आजही अशी चर्चा होते की नारायण राणे किंवा गोपीनाथ मुंडे तयार होते की सगळं आम्ही करतो पण आपण सत्ता आणूया. तर ते तसं काय अशक्य नव्हतं असं म्हणतात लोक. नाही, तसं नाही. हे माझं मत नाही. अच्छा. त्यावेळीची परिस्थिती अशी होती की ते विचित्र असा तिढा झाला होता आणि त्यामुळे नाही सत्ता आली. तर ते ठीक आहे ना, मग आम्ही राहिलो. आणि तोपर्यंत शरद पवार त्याच वेळेला वेगळे झाले होते. शरद पवारांनी 99लाच आपला वेगळा पक्ष काढला, राष्ट्रवादी पक्ष, सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर. आणि ते लगेच त्यांना जाऊन मिळाले, कारण त्यांना भीती वाटली आपले आमदार फुटतात की काय. आणि म्हणून ते तिकडे जाऊन मिळाले. म्हणजे मग सगळं ते आता ह्या राजकारणात काही घटना घडत असतात, त्या कुणाच्या एकाच्या हातात नसतात.
थांबवणं वा घडवणं. आणि म्हणून त्याचं आपण फक्त काय घडलं आणि त्याचं विश्लेषण, त्यामुळे काय फरक पडला नाही झालं, तर 15 वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला. आता आपण 14 ते 19 पुढे आणला, गेल्या 2.5 वर्षात पुढे आणला आणि आताही पुन्हा चांगलं सुरू झालं. या काळाला घडवणारी जी माणसं आहेत, कारण आता प्रमोद महाजनांचा नंतर 2006ला मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. पुढच्या काही काळात 2014ला मग नंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा गेले. पण हा काळ होता त्याच्या म्हणजे पुढे जाण्यापूर्वी तुम्ही त्या काळामध्ये कशा प्रकारे शेप घेत होता? कारण आता असं होतं की तुम्ही सिनियरिटी पण गाठलेली आहे. म्हणजे आपण 80-85च्या काळात 30 मध्ये असलेली व्यक्ती आता अधिक पुढे गेलेली आहे. मग त्यावेळी महाराष्ट्र कार्यक्षेत्र ठेवायचं की केंद्रात जायचं? प्रमोद महाजनांबरोबर म्हणजे अगदी मी फ्रँकली विचारतोय, कारण सगळीकडे ते फॅक्शन्स असतात. मग काय प्रमोद महाजन का मुंडे का गडकरी का केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी का अडवाणी किंवा काय, असं भ्रम होता, संभ्रम होता? मुळात म्हणजे माझा ऑल इंडियातल्या सगळ्या नेत्यांशी युवा मोर्चात असल्यापासून रोजचा संपर्क होता. आणि 85 साली अटलजीने मला फोन करून अमेरिकेमध्ये पाठवलं होतं, म्हणजे युथ लीडर एक्सचेंज प्रोग्राम मध्ये. आणि अटलजी माझ्या घरी आलेले आहेत. अटलजी, अडवाणीजी, म्हणजे आमच्या पक्षामध्ये एक हा किंवा संघाचे सगळे नेते किंवा भाजपचे बहुतेक सगळे नेते आमच्याकडे यायचे, राहायचे. त्याच्यात कुणाला कधी हे नाही झालं. आणि दॅट इज अ लाईफ. त्यामुळे एका घटकाचा एक कुठलं तरी गट आहे आणि त्या गटाच्या उमेदवार, असं कधी माझ्या बाबतीत तर कधी झालं नाही. पण महाराष्ट्रामध्ये मग राजकारणाची दिशा काय ठरवली तुम्ही? नाही, महाराष्ट्राचं नाही, मला ऑल इंडियाचं, मी युवा मोर्चाचं काम करत असताना देशभर जायचो. मला देशभराच्या प्रश्नांमध्ये निश्चितच आस्था पहिल्यापासून होती आणि देशभरातलं काम करावं. त्यामुळे 2002 साली जेव्हा मी 2 निवडणुका मी जिंकलो होतो, 12 वर्ष आमदार होतो. 3री निवडणूक जेव्हा मी थोडं हारलो, तर मला व्यंकय्या नायडू म्हणाले की तुम्ही आता दिल्लीत येणार का? तर मी लगेच हो म्हटलो, अशासाठी की मला ऑल इंडियाचे प्रश्न, प्रत्येक राज्याचं विशेष राजकारण, त्याच्यात काही भूमिका करता येणं हा माझा तात्विक आनंद आहे आणि तो मी केला. त्यामुळे एका गावी राहिलं तर तिथलं तुम्ही नेतृत्व करता, पण मला देशभर फिरून म्हणजे मी आता 8 राज्यांचा 12 निवडणुकीमध्ये इन्चार्ज होतो आणि 4 राज्यांचा 4-4 वर्ष प्रभारी राहिलो. आता एवढे सगळे अनुभव, प्रत्येक प्रदेशाचं राजकारण वेगळं आहे. भाजपचं सुद्धा कशी वाढ झाली, कुठला वर्ग त्याच्या बरोबर आहेत, कसा पुढे गेला, कुठे मागे राहिला, याच्या सगळ्या कथा आहेत खूप मोठ्या. तर त्यामुळे हे राजकारण मला आवडतं, माझ्या भावविश्वाला, आणि त्यामुळे मी त्यात राहिलो. असे कोणते, म्हणजे पुढे जाण्यापूर्वी असे कोणते क्षण, प्रसंग होते जेव्हा सगळा हा 95 पासून पुढे सगळा अलाइड सरकारचाच काळ आहे, मग तो एनडीएचा असो नाही तर युपीएचा असो, असे कोणते, म्हणजे उदाहरणार्थ मला पटकन आठवणारी गोष्ट की अमेरिकेबरोबरचा 1-2-3 करार होता, त्याच्या बाबतीत काँग्रेसने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, किंवा मधले असे अनेक प्रसंग होते की एकमेकांमध्ये देवाणघेवाण असायची, ऍडजस्टमेंट असायच्या. तुम्ही एनडीएसाठी अनेकदा असे निर्णय आले की तुम्हाला सोबत लोकांना घ्यावं लागलं किंवा काय, अशा कुठल्या होत्या की त्यावेळी राजकारणात तो ज्यूस तुम्हाला बघता आला सगळा? नाही, याच्यात असं आहे, त्यावेळेला मी मुळात म्हणजे 2003लाच मी दिल्लीला गेलो. त्यामुळे एनडीएच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या पक्षांचं लोकसभा फ्लोअरवर, राज्यसभेच्या फ्लोअरवर सहकार्य मिळवणं हे त्या अर्थाने सोपं असतं, कारण सगळ्यांना माहिती आहे की बा देशात यांच्या बाजूनी जनता गेली, परंतु इथे आपले प्रतिनिधी आहेत तर सगळे मिळून काम करतात देशाच्या भल्यासाठी. सगळ्यात बेस्ट सिस्टीम सुरू झाली स्टँडिंग कमिटीज. स्टँडिंग कमिटी ही मिनी पार्लमेंट म्हणतो आम्ही. एकेका विषयाला वा एकेका मंत्रालयाची चर्चा करणारं आणि 30 सदस्यांची समिती, त्यामध्ये प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्या पक्षांचं येतं आणि ते वर्तमानपत्रांना उघडं नसतं, वार्ताहर तिथे नसतात, त्यामुळे त्या बैठकीत कोण काय बोललं हे नसतं. त्यामुळे कॅमेरासाठी किंवा प्रेससाठी कोणी बोलत नाही, तर मनापासून बोलतात आणि तिथे फार मोठी एकवाक्यता दिसते. बहुतेक सगळे रिपोर्ट्स आणि हे एकवाक्यतेने तयार होतं, कारण देशाची परिस्थिती पाहिल्यावर एकच विचार तयार येतो. आणि त्यामुळे दॅट्स अ बेस्ट सिस्टीम वी हॅव डेव्हलप आणि ती चालू राहीलच कायम. आता यानंतर आपण मुलाखतीच्या सुद्धा अंताच्या टप्प्याकडे येत जातो आणि हा टप्पा सुद्धा आहे की जो आता कंटेम्पररी पॉलिटिक्स या अर्थानं आपण बघू शकतो. तो काळ आहे 2014 नंतरचा
पूर्ण बहुमतासह, नुसतं काँग्रेसेतर नाही, काँग्रेसेतर पूर्ण बहुमतासह सत्ता अशी भाजपची आली आणि ती आतापर्यंत चालू आहे. पंतप्रधान जे गुजरातचे मुख्यमंत्री होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि आजही आता त्यांची 3री टर्म आहे. हे स्थित्यंतर तुम्ही कसं बघितलं आणि त्यानंतर मग तू का सुरू होतो तुम्हाला स्वतःच, म्हणजे आतापर्यंत कार्यकर्ता झालात, पार्टी कार्यकर्ता झालात, पदाधिकारी झालात, आमदार खासदार झालात, पण आता मंत्री व्हायचं होतं. त्यामुळे 2014 एक प्रकारे डिफायनिंग मुवमेंट, या डिफायनिंग मुवमेंट मधलं फारच कथा रोमहर्षक झाली की 6 वर्ष उत्तम काम राज्यसभेत करूनही महाराष्ट्रातून राज्यसभेची एकच जागा होती, ती राजकीय कारणामुळे रामदास आठवलेंना दिली. त्यामुळे मलाच तिकीट नाही मिळालं. त्यामुळे मी राजनाथ सिंगांना भेटलो की म्हटलं मी लोकसभाही निवडणूक लढवू शकतो, पण त्यावेळेला ते म्हटले बाबा अजून आपण बहुमताच्या रेंजमध्ये नाही आहोत, त्यामुळे दक्षिणेमध्ये तुझा चांगला संबंध आहे आणि तेलुगू देसमशी अलायन्स झाल्यास आपल्याला साऊथमध्ये म्हणजे एनडीएचं थोडं हे वाढेल आणि बळही वाढेल. मग मी तेवढं ऐकल्यावर मी सरळ बॅग भरल्या, 2.5 महिने तिथे राहिलो, तेलुगू देसमशी युती घडवली आणि आम्ही 25 जागा जिंकलो. ते 21 आणि आम्ही 4. तर एकदम साऊथमध्ये एनडीए जोरात झाला, याचा मोठा परिणाम झाला. कारण त्यावेळेला आंध्र तेलंगणा 2 वेगळे नव्हते, एकच होतं निवडणूक, पण 2 वेगळे प्रदेश स्थापन झाले होते, पण निवडणूक एकत्रच होती, एक प्रदेश म्हणून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. तर त्यामुळे आंध्रमध्ये आमची युती झाली, त्याचा आम्हाला परिणाम झाला, चांगला परिणाम झाला. आणि मग त्यामुळे मी खासदार नव्हतोच. त्यावेळेला एक असा किस्सा झाला की पियुष गोयल म्हणाले, आम्ही एक दिवस एन टी हे आपले कोण बनायचं, चंद्रबाबू नायडूंच्या घरी जेवायला होतो. तर ते म्हणाले, तिथे चर्चा सुरू झाली, तर बा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, आपली सत्ता येईल. तर म्हटलं निश्चित सत्ता येईल. तर पियुष गोयल म्हणाले की सत्ता येईल पण प्रकाश नसेल, कारण तो राज्यसभेच नाही येत आता. तर चंद्रबाबू म्हणाले मी देईन एक सीट. म्हटलं आपण आता सीट नाही तुमच्या इकडे खाली, त्यामुळे ते सोडून द्या म्हटलं. मग आम्ही जिंकलो. जिंकल्यावर माझी पत्नी ही जेलमध्ये माझ्याबरोबर होती, कार्यकर्ती होती. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना 45 वर्ष आपण मेहनत केली, त्या 40 वर्षाच्या मेहनतीचं एक फळ दिसत आहे की पहिल्यांदा भाजपचा पूर्ण बहुमताचं सरकार आलंय, मोदी प्रधानमंत्री होत आहेत, तर त्यांचा शपथविधी आपण पाहायचा आणि मग दिल्ली सोडायची. मग आमचं निम्म सामान बांधूनही तयार होतं. अच्छा, दिल्लीमध्ये. तर मग पत्नी त्या दिवशी आली. बरं, त्याचे राजभवनात म्हणजे राष्ट्रपती भवनातले पास वाटपाचं काम पियुष, मी, आम्ही काही जण करत होतो. त्यामुळे मी प्राचीला फोन केला की अगदी मोदी जिथे शपथ घेणार आहेत त्याच्या अगदी समोर दुसऱ्या रांगेमध्ये मी आपले 2 पास घेतलेत, त्यामुळे आपल्याला अगदी समोरून दिसेल. म्हणजे देन आपण इतके वर्ष लढलो, त्याचा एक आनंद झाला. आणि आता मग आपण घरी जाऊ पुण्याला परत. पण त्या दिवशी सकाळी त्यांनी फोन करून शपथविधीलाच बोलवलं. त्यामुळे मग तिथंच हे झालं. त्यामुळे भूमिका बदलली एकदम. असं खूप घडत असतं राजकारणामध्ये. तुम्हाला फार ठरवून काही गोष्टी होतात असं नाही, अनेक नाट्यमय प्रसंग येतात, खालीवर होतं, न्याय अन्याय होतो, संधी मिळते जाते, सगळं होतं. पण तुम्ही कंटिन्युअस काम करता की नाही निष्ठेने आणि त्या भावनेने, मला वाटतं याला सगळ्यात महत्व आहे. तुम्ही 3 ते 4 पोर्टफोलिओ पाहिले. तुम्ही, मी आता क्रमामध्ये नाही जात, पण तुम्ही HRD पाहिलं, तुम्ही पर्यावरण पाहिलं. म्हणजे जे पर्यावरण मंत्र जेव्हा काँग्रेसचे जयराम रमेश होते त्यावेळी डॉक्टर नो म्हटलं जायचं, तर सगळ्यावरती ते नो गो होते. तर ते पाहिलं तुम्ही. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग बघितलं. आणि महाराष्ट्रातल्या खासदारांना नेहमी जे दिलं जातं आणि ते बदनाम झालं होतं, ते हेवी इंडस्ट्री मिनिस्ट्री पण तुम्हाला देण्यात आली होती. तर कसा अनुभव होता ह्या सगळ्या मिनिस्ट्री? पहिलं म्हणजे हे पहिलं जे मी पहिल्यांदा शपथ घेतल्यावर एन्व्हायरमेंट आणि इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग हा माझ्या पॅशनचा, माझ्या आयुष्याचा भाग होता. म्हणजे मी सगळ्या खासदारांचं एक ग्लोबल लेजिस्लेटर्स ऑर्गनायझेशन फॉर बॅलन्स्ड एमिशन अशी पर्यावरणामध्ये काम करणारी एक जगातल्या खासदारांची बॉडी आहे. त्याचा मी इंडिया चॅप्टरचा अध्यक्ष होतो. आणि आम्ही 2009 पासून
म्हणजे कोपनहेगन पासून सगळ्या परिषदांना, आधी जपानच्याही परिषदेला, सगळ्या ठिकाणी झालेल्या कॉपला मी जातच होतो ऑब्झर्वर म्हणून. तेच खातं नेमकं आलं. नंतर शिक्षणामध्ये मी 40 वर्ष विद्यार्थी परिषद, युनिव्हर्सिटीचं राजकारण, 12 वर्ष सिनेट मेंबर होतो, नंतर पदवीधर आमदार होतो. त्यामुळे माझा शिक्षणाचा कायम संबंध राहिला. त्यामुळे शिक्षण मंत्रालय माझं पॅशन. आणि त्यानंतर मग इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग, तर मी 12 वर्ष प्रवक्ताच होतो भाजपचा. आणि माझे वडीलही पत्रकार होते आणि मला तेच माझी लाईफ आहे. त्यामुळे ही तिन्ही आवडीची खाती माझ्या होती. आणि तिला मला अगदी मोठे चॅलेंजेस किंवा असे चॅलेंजेस MHRD इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट एक सांगतो. सांगा. शिक्षणामध्ये 40 वर्ष झाली आपलं नवं शिक्षण धोरण आलं नव्हतं. त्यामुळे शिक्षण धोरणाचं आणायचं हे ठरवून मोदी सरकारने काम सुरू केलं. माझ्या आधी स्मृती इराणी होत्या. त्यांनी एक संबंध ग्रामपंचायत पासून देशभरापर्यंत एक जनमत संग्रह ज्याला म्हणतात आणि लोकांची मतं घेणं हे मोठं काम केलं होतं. मग त्याच्या पुढे जाऊन मी खासदारांची त्यांची मतं घेतली. एक कस्तुरीरंगन कमिटी नेमली आणि त्यांनी 2 वर्ष मेहनत करून मग तो अहवाल तयार झाला. मी दर महिन्याला एकदा या कमिटीला भेटायचो आणि त्यांचं एकूण काय काय कुणाशी इंटरॅक्शन झाली, काय झालं असं पाहायचो. आणि आज मला अभिमान वाटतो की जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालं, ज्यामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशनमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, क्वालिटी, इनोव्हेशन, रिसर्चला जास्त महत्व आहे, ज्यामध्ये आउटकमला, लर्निंग आउटकमला जास्त महत्व आहे, असं जे शिक्षण देशाला खऱ्या अर्थाने पुढे नेल असं घडवण्याची संधी मला मिळाली. पण त्या काळामध्ये शिक्षणाच्या आणि विशेषतः उच्च शिक्षणाचं खाजगीकरण आणि महागाईकरण हे पण मोठ्या प्रमाणात झालं असा आरोप झाला. नाही झालं ना, नाही झालं. उलट असं आहे की प्रत्यक्ष काही खाजगीकरण वगैरेचं जरी, म्हणजे विद्यापीठं वाढली पण सरकारी विद्यापीठं वाढली खूप आणि खाजगी विद्यापीठं वाढली आणि त्यामध्ये शिक्षणाची संधी बदलली ना, वाढली. शेवटी मोठ्या जास्त सीट मिळाल्या, आपल्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढला आणि लोकांना शिक्षणाचं कर्ज मिळणं ही मोठी सोय झाली. आणि त्याचा परिणाम म्हणून शिक्षण सगळ्या अर्थाने, बरं त्यात फ्लेक्झिबिलिटी आली. म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलाला म्युझिक शिकायचं असेल तर तेही एक 20% विषय, 20% विषय आपल्या आवडीचे घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य मिळालं. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत जगातल्या शिक्षणाच्या दृष्टीने. एक मात्र टीका झाली ती म्हणजे मगाशी जो जयराम रमेश यांचा उल्लेख झाला की भारतासारख्या इको सेन्सिटिव्ह बऱ्यापैकी आपल्याकडे असे झोन्स आहेत आणि मुळातच जगातले नैसर्गिक संपदा ही नाजूकच परिक्षेत्र असतं. ते अशा वेळी जयराम रमेश जे अनेक ठिकाणी उद्योगांच्या बाबतीत परवानग्या देण्याच्या बाबतीत अगदी कठोर असायचे, तिकडे आपण मात्र अगदी सरसकट परवानग्या, फार इज ऑफ डुईंग बिझनेस. पण त्याचं पॉझिटिव्हली घ्यायचं का काय? नाही, पॉझिटिव्हलीच घेण्याची गरज आहे. कारण माझं स्वतःचं ठाम विश्वास आहे की देशाचा विकास आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही एका वेळेला साध्य करता येतं. असं नाही की पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी उद्योग थांबवले पाहिजेत आणि उद्योग केले तर पर्यावरणाचं नाहीसं होईल, असं नाही होणार. आणि याची 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. एक म्हणजे संरक्षण खात्याच्या कमिटीवर मी होतो 4 वर्ष आणि आम्ही सगळ्या बॉर्डर्सवर गेलो. सगळीकडे शत्रू राष्ट्रांचे उत्तम रोड सीमेवरचे आणि आपले वाईट. का? पर्यावरणाची परवानगी नाही. अंदमान असो, कारवार असो, अनेक ठिकाणी, लक्षद्वीप असो, जिथे जिथे काही प्रयोग करायचे डिफेन्सला, तिथे परवानगीच मिळत नव्हती. म्हणून मी सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी विचारलं की डिफेन्सच्या किती मागण्या पेंडिंग आहेत. मग डिफेन्सकडून मला माहिती मिळाली ती 200-250 प्रकरणं पेंडिंग होती, 3-3, 4-4 वर्ष पेंडिंग होती. मी 35 दिवस आम्ही सगळ्या प्रकारे चर्चा करून मोदी सरकारचा पहिला क्रांतिकारी निर्णय झाला की सीमेपासून 100 किलोमीटरमध्ये जे काही डिफेन्सचे स्ट्रॅटेजिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे त्याला मुक्त परवानगी देण्यात आली. म्हणजे जनरल अप्रुव्हल देऊन टाकलं, म्हणजे फाईल आमच्याकडे येणारच नाही अशी व्यवस्था केली. ही चांगलीच होती. त्यांनी देशाची आज संरक्षण सिद्धता, सीमेवरचे रस्ते, बाकी सगळं चांगलं होत आहे हे जे आपण पाहतो त्याचं मूळ त्या मोदी सरकारच्या निर्णयामध्ये आहे. दुसरं तिथे असं झालं की नो गो होतं, असं करून नाही संरक्षण वाढत. आज जगामध्ये सगळ्यात जास्त
ट्री कव्हर वाढणारे जे 2च देश आहेत त्यात आपण आहोत. आज पर्यावरणाचा पॅरिस करार झाला, त्याची जी आपण नॅशनल कॉन्ट्रीब्युशन आपण ठरवली, डिटरमिन्ड कॉन्ट्रीब्युशन, त्या NDCचं सगळ्यात जास्त पालन करणारा G20 मधला एकच देश आहे भारत. आणि त्यामुळे आम्ही हे सगळं करून दाखवलं. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षणही झालं, समतोल विकासही झाला आणि त्याचबरोबर विकास आणि हे दोन्ही साध्य आहे. आणि आत्ताच्या कालच्या बजेटमध्ये मला फार आनंद वाटला की एव्हरी डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी अँड प्लॅन दे हॅव सेड इट विल एन्श्युअर सस्टेनेबिलिटी इन इट. तर ही सस्टेनेबिलिटी म्हणजेच पर्यावरणाची काळजी घ्यायची आणि विकासही साधायचा, आणि हेच मोदी सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून तेही करता आलं मला, त्याचा एक आनंद आहे. आणि शिक्षणामध्ये शिक्षण धोरण झालं, स्वातंत्र्य वर्तमानपत्रांचं हे महत्वाचं होतं. मी तोपर्यंत जेवढ्या परवानग्या अडकल्या होत्या अनेक यांच्या, त्या मी सगळ्या क्लिअर केल्या, आम्ही लगेच दिल्या आणि आम्हाला कधी कोणी अडवलं नाही. आणि त्याचबरोबर कारण आमचं असं मत आहे की बाबा सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक जण आपलं म्हणतो नाही. आता तो सोशल मीडिया, पण आता तर चर्चा अशी असते की सर्व मीडियाला भाजपसोबत राहण्याचं स्वातंत्र्य. हो नाही, मला असं नाही वाटत. याचं कारण असं आहे की 1 लाखाहून जास्त, म्हणजे लाखापेक्षा जास्त युट्यूबर असतील, त्यांना कुठलं सेन्सॉरशिप आहे का काय आहे? एवढ्या सगळ्या चॅनल्स आहेत, 700 चॅनल्स आहेत आपल्या देशात, 900 चॅनल्स आहेत. आता 900 चॅनलवर जे काय मटेरियल येतं त्याचं सेन्सॉरशिप नाहीये ना. मग आम्ही काय नियम केला फक्त एक की बा तुम्ही रजिस्टर करा. आता एक विधेयक ते तुमच्या काळात नाही आलं, पण एक विधेयक येणार होतं, पण ते सगळ्या मीडिया इंडस्ट्रीनं त्याला विरोध केल्यामुळे ते नाही. पण त्यातलं मूळ मुद्दा आहे तो सगळ्या मीडियाला इंडस्ट्रीलाही मी संवाद करून पटलं की एक रजिस्ट्रेशन करा आणि एक ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम तयार करा तुमची इनहाऊस, की त्यामध्ये एक ग्रीव्हन्स रिड्रेसल अधिकारी नेमा आणि लोकांची काही तक्रार असेल तर त्याची सुनावणी होऊन त्याला समाजातला प्रतिष्ठित माणूस किंवा निवृत्त न्यायाधीश वगैरे असं नेमून एक मंडळ तयार करा आणि त्यांच्या पुढे त्या तक्रारीचा निपटारा होऊ दे. म्हणजे मग आपोआप स्वयंशिस्तीचं बंधन येतं. हीच त्यातली कल्पना होती. आम्ही कधी सेन्सॉरशिप आणण्याची कल्पना कधी मानली नाही, केलीही नाही. आणि मोदी सरकारची तशी कधीच भूमिका नव्हती. अवजडचा कसा अनुभव होता? नाही, अवजड खातं हे अवजड नाही, हलकं खातं आहे त्या अर्थाने. पण त्यातला मूळ मुद्दा असा आहे की ते शिवसेनेकडे होतं आणि अरविंद सावंत त्याचे मुख्य म्हणजे मंत्री होते. तर त्यामुळे जेव्हा 19ला शिवसेना युतीतून बाहेर पडली आणि ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर त्याचा चार्ज मला दिला. तर माझी अशी समज झाला की 1-2-3 महिन्यात कुणाला तरी नेमतीलच दुसऱ्याला. पण ते नेमलं नाही गेलं. मी 2.5 वर्ष होतो. मग 2.5 वर्षामध्ये या खात्यामध्ये 2 मुख्य होते मुद्दे. एक भेलचे संबंध देशभर मोठा उद्योग आहे पण सगळे तोट्यात होते आणि सगळं हे होतं. आज भेल हे सुद्धा यशस्वीतेकडे वाटचाल करताय आणि आता रेल्वे इंजिन बनवण्यापासून सगळी कामं त्यांच्याकडे यायला लागली. ते याच्यासाठी खूप ईव्हीच्या बाबतीत सुद्धा तुमचे काही निर्णय करणे कुठले? ईव्हीच्या बाबतीमध्ये असं आहे की ईव्हीचा कार्यक्रम या खात्याला देण्यात आला. फेम योजनेमार्फत सगळ्या महापालिकांना आणि बाकीच्या स्टेट ट्रान्सपोर्टला सुद्धा हजारो इलेक्ट्रिकल बसेस केंद्र सरकारच्या अनुदानातून देण्याचा हा मोठा निर्णय झाला. आणि त्याचा पाठपुरावा, इलेक्ट्रिकल चार्जिंगची इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं, ईव्हीचं साठीचं चांगलं वातावरण तयार व्हावं, ईव्हीचं प्रोडक्शन वाढावं, बॅटरी स्टोरेज वगैरे या महत्वाच्या प्रश्नावर काम व्हावं असं त्यामध्ये होतं. पण या काळामध्ये एक असं सुद्धा झालं, आता ते चांगलं की वाईट मला कल्पना नाही, पण युपीएचा काळ जो सगळा होता 2004 पासून पुढे 14 पर्यंतचा, त्या काळामध्ये प्रत्येक मिनिस्ट्रीच्या मंत्र्याचा चेहरा होता. तुम्हाला मंत्री ओळखू यायचे, त्यांचा पोर्टफोलिओवरचा त्यांचा चेहरा. सुषमा स्वराज एनडीएचे असतील किंवा जयराम रमेश काँग्रेसचे असतील, युपीएचे असतील आणि असे अनेक मंत्री असतील. पण मोदी सरकारच्या नंतरचा सगळा हा 10 वर्षाचा काळ, मंत्री तर होते पण एकच चेहरा नाही. तसं नाही, 2 भाग आहेत. मी याने खऱ्या अर्थाने पाहतो. शेवटी लीडर एक असतो. तर त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची एनडीएची वाटचाल चालू आहे हे सत्य आहे. आणि ही रिप्रेझेंट सिम्बलाइज एक होतं. लोक मोदी मोदी करतात म्हणजे का करतात
तर मोदी हे विकासाचं प्रतीक आहे. म्हणजे एक उदाहरण फक्त तुम्हाला मध्येच हस्तक्षेप करून सांगतो तुम्हाला की असं अनेकदा उदाहरण दिलं गेलेलं आहे की बघा युपीएच्या काळामध्ये कृषी मंत्री कोण होते? शरद पवार. आताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? सांगा पाहू. नाही, पण सांगतात लोक शिवराज चव्हाण. शिवराज चव्हाण त्याच्या आधीचे शिवराज चव्हाण नाही, त्याच्या आधीचे सुद्धा आमचे सगळे मंत्री. देखो असं आहे, तुम्ही नवी माणसं आमची निवडून आली, ते मंत्री झाले, त्यांची ओळख झाली आणि कमी जास्त ओळख होते, पण ते त्याच्या इनिशिएटिव्हवर किंवा त्याच्या एकूण प्रेझेंटेशन किंवा त्यांची प्रायोरिटी याच्यावर अवलंबून राहतं. पण मला नाही असं वाटत की एकदमच काही ओळख पाळख नसलेले मंत्री झाले असं नाही, पण म्हणजे चांगली गोष्ट आहे. जसं युपीएच्या काळामध्ये नॅशनल ऍडव्हायझरी कमिटी हे सुपर पीएम झालं होतं, तसं पीएमओ हे एनडीएच्या काळात, इंडिया नाही मोदी सरकारच्या काळामध्ये सुपर मिनिस्ट्री हेड झालं. अगदी चूक. अच्छा. कारण चूक अशासाठी की पीएम ही अधिकृत सरकारचे प्रमुख आहेत. पीएमओ हे यांच्याही काळामध्ये होतं, नरसिंहराव मनमोहन सिंगांच्या नरसिंहांच्या सगळ्याला काळात. तर ते पीएमओ हे आजही पीएमओ आहे, त्याला फक्त आता शिस्त नीट आहे. पण म्हणजे पीएमओ नाही चालवत. मी तुम्हाला सांगतो, मी 7 वर्ष मंत्री राहिलो, परंतु तुमचा हा निर्णय असाच केला पाहिजे वगैरे असं कधीही पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आलं नाही. आमच्या सगळ्या निर्णयांची चर्चा कॅबिनेटमध्ये, मंत्रिमंडळापुढे जो प्रस्ताव येतो तो मंत्री मांडतो, मांडल्यानंतर त्याचं कारण सांगतो आणि कारण सांगितल्यानंतर त्याच्यावर बाकीच्या मंत्र्यांची मोदी प्रतिक्रिया विचारतात की बाबा कुणाचं काही म्हणणं आहे तर सांगा, बरोबर चूक काय असेल ते, आणि लोक सांगतात. आणि सांगितल्यावर कधी कधी काही विषय एक 15 दिवसासाठी स्थगित करतात आणि बा अजून विचार करा, काही बदल करायचा आहे का बघा, आणि मग पुन्हा निर्णयाला या. असंही होतं. इतक्या लोकशाही पद्धतीने चालतं. फक्त आता काय गंमत झाली, काँग्रेसच्या याच्यात कॅबिनेटची बैठक झाली तर सगळं बाहेर यायचं, कोण काय बोललं. आता एकही येत नाही, कारण ती आमची सगळ्यांची शिस्त आहे. इथे मात्र एक थोडा पत्रकार म्हणून जिव्हाळ्याचा विषय सांगतो, कारण सध्या दिल्लीत माझा राबता वाढलेला आहे. हे तुम्ही म्हणताय ते खरं आहे, त्यातल्या काही बाबतीत जो ऑफिशियल सिक्रेसी ती पाळलीही जावी. पण आज पत्रकारांना संसदेमध्ये मुक्त प्रवेश नाही. अनेक मिनिस्ट्रीजमध्ये आणि पत्रकाराच्या कामासाठी जायचे, तिकडे जायचे, कॉन्टॅक्ट तयार व्हायचे, विषय लक्षात यायचे, त्या बाबतीत आता एकदम रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. इतकंच काय, बोलणं सुद्धा कमी झालेलं आहे. असं मुळीच नाही. मी स्वतः मंत्री होतो, मला माहिती आहे. असं आहे, ते पावसामध्ये उन्हामध्ये तापलेले असायचे सगळे पत्रकार, त्यांना मी 10 दिवसात आम्ही त्यांच्यासाठी 2 वेगळे बूथ चांगले उभे केले एसी, आणि तिथे त्यांना बसायची आणि तिथे थांबायची सोय केली पहिल्याच याच्यात. दुसरं ते सेंट्रल हॉलमध्ये यायचेच. पुढे आता नव्या याच्यामध्ये सेंट्रल हॉल नाहीच आहे, पण सेंट्रल हॉल नाही तरी तिथे लोकसभा आवारात सगळे प्रतिनिधी असतातच आणि ते सगळ्यांची मुलाखती घेतातच. त्यामुळे फक्त एका ठिकाणी बाहेर घेतात, पण त्याला तेही 2 बूथ जे आहेत की ज्यामध्ये त्यांना एसी, बसायची सोय, नीट पाणी, अमुक तमुक सगळं, चहा बिहा हे सगळं मिळेल. या प्रशासनाचा भाग म्हणून आल्यानंतर म्हणजे आपण आता शेवटालाच पोहोचत चाललेलो आहोत. 10 वर्ष आता मोदींची झालेली, ते काळ गेलेला आहे. म्हणजे आता किती आधीचा सांगणार, या काळाबद्दलची काही व्यवच्छेदक लक्षणं विश्लेषणाच्या वेळी अनेकदा ठिकाणी वाचायला मिळतात. ती अशी की एककेंद्रितता, एक प्रकारचं सार्वत्रिक नियंत्रणाचं वातावरण, की असं आहे की बाबा वरती तिकडे अमित शहा आणि मोदी बसलेले आहेत, अगदी दोघांची नावं घेऊन सांगितलं जातं. त्याच्याही पलीकडे जाऊन भारतामध्ये तयार झालेलं एक बहुमतीय राजकारण, बहुमताचं राजकारण, हिंदुत्ववादाचं राजकारण, आणि त्याला तयार झालेले असंख्य चेहरे आणि आवाज, या सगळ्याचं एक राजकारण होतं. आणि त्यामुळे भारताच्या एक संमिश्र राजकारणाचा चेहरा बदलून आता मोनोटोनसच्या दिशेने जातोय का? हा कसा आहे, अपयशाची कारणं शोधण्याचा हा विचित्र भाग आहे, किंवा नाचता येणं अंगण वाकड्या असा हा प्रकार आहे. साधा मुद्दा आहे. एजन्सीचा गैरवापर हा होता, सुप्रीम कोर्टाने दिला. आता सुनावून सांगतो, ईडीला सुप्रीम कोर्टाने 50 वर्षात अनेक वेळा झापलेला आहे, तेव्हा ते वेगळं आहे. एखाद्या केसमध्ये तपास झाला नाही झाला हा वेगळा मुद्दा असतो, ते कोर्ट कायमच करताय. तुम्ही काय आहे, सगळ्या नोंदी जणू काहीतरी, म्हणजे मी पहिल्यांदा एकदा विचारलं, प्रदूषणाची चर्चा एकदम दिल्लीची 2014 पासून जोरात सुरू झाली वर्तमानपत्र. तर एक दिवस टाइम्स मध्ये आमचं चर्चा होती. मी म्हंटल, तुम्ही तर असं सगळे मांडताय की जणू काहीतरी 14 पासूनच मोदी आल्यावर प्रदूषण सुरू झालं. अरे प्रदूषण आधीपासून आहे. आणि ते 2005 म्हणजे
अटलजींचं राज्य गेल्यानंतर ते जोराने वाढलं, पण तेव्हा कोणी चर्चा 4 ते 14 केली नाही. 14ला एकदम प्रदूषणाचा मुख्य विषय व्हायला लागला. तर हे जे आहे हे हा आकस आहे. लोकशाही काय आहे? लोकांची आहे. बहुमताचं राज्य हीच लोकशाही आहे. आणि बहुमताचं राज्य म्हणजे पण पार्लमेंट आहे. त्या पार्लमेंटचे सेशन होतात, त्यामध्ये जर विरोधकांनी भाग नाही, आता काल बजेट आहे, बजेटला बहिष्कार घालणं हे कुठलं राजकारण आहे? विधायक राजकारण आहे? बजेटच्या वेळेला ते निघून गेले. तर असं जर करत राहतील तर मग ती लोकशाही त्यांना पाळायचीच नाहीये. त्यांना राजेशाही हवी त्यांची. अहो, ते द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती आहेत, आदिवासी राष्ट्रपती आहेत, आणि त्यांच्याबद्दल काय बोलले काल. तर ते जे बोलले ही त्यांची मनस्थिती आहे की जणू त्यांचाच राज्य करण्याचा अधिकार आहे, त्या एका घराचाच अधिकार आहे. एक चहा विकणारा माणूस पंतप्रधान बनतो आणि एक ग्रामीण भागात आदिवासी पाड्यावर राहणारी बाई, एक स्त्री आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रपती बनते. हे त्यांना पाहूच शकत नाही. तुमचा कधी संपर्क आला सोनिया गांधी, राहुल गांधी, वरिष्ठ नेते, कधी बोलणं झालंय असं आहे? राहुल गांधीशी फार बोलण्यात, सोनियाजींशी माझं बोलणं झालं. बाकी सगळे काँग्रेसचे नेते आमचे चांगले बोलणे होतातच. त्याच्यात काय? कारण आम्ही असं, मी तुम्हाला सांगितलं, सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्ही जेलमध्ये आमच्या सभेला बोलवायचो, पण त्यांनी मात्र त्यांच्या छोट्या मिटिंगा व्हायच्या, त्याच्यामध्ये कधीही भाजप व संघाच्या नेत्यांना बोलवलं नाही, जनसंघाच्या नेत्यांना. महाराष्ट्राकडे येण्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये पुन्हा तुमची पुढची दिशा, लोकांच्या मनातला तो प्रश्न असेल, थोडंसं परत मागे जायचंय, तो विषय राहू नये म्हणून. 2014 मधला आणखी एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे अण्णा आंदोलन, जनलोकपाल. आम आदमी पार्टीची 2012-13च्या, आणि त्याचं परिवर्तन प्रत्यक्ष 2014 मध्ये दिसलं. भाजप आक्रमक होता. नंतर तर हेही स्पष्ट झालं की जंतर मंतरवरच्या आंदोलनाला संघाचा तो खुलाच पाठिंबा होता की तुम्ही सहभागी होऊ शकता, आणि येत होते लोक, आपापल्या प्रकारे मदत करत होते, आणि करायला हरकतही नाही. लोकशाही आंदोलन आहे. मुद्दा असा आहे, त्यानंतर त्या काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांवरती झालेले आरोप, आज 10 वर्षात एकही कन्व्हिक्शन नाहीये. मग ते कोल घोटाळा असो, का 2G 3G स्कॅम असो, का आणखी, तेव्हा तर मला अजूनही आठवतं A to Z ऑफ काँग्रेस भ्रष्टाचार अशी एक यादीत प्रसिद्ध झाली होती. कन्व्हिक्शन नाही. बरं, ते सोडून द्या. जनलोकपालला तुमचा पाठिंबा होता, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेटत होता, जनलोकपाल आला नाही. मग जनलोकपाल असं आहे, लोकपाल बिल झालं आणि लोकपाल आता अस्तित्वात आहे देशामध्ये. त्यामुळे लोकपाल बिल झालं आणि आलं. दुर्दैवाने दिल्ली सरकार जे बोललं होतं लोकपाल करणार आम्ही राज्यात, ते त्यांनी केलं नाही. तो एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे राजकारणाची किती खाली जाऊ शकतं आणि किती शातीर राजनीती असू शकते याचं उदाहरण म्हणजे केजरीवाल आहे. त्यामुळे ते सोडू आपण. मूळ मुद्दा असा आहे की बहुमताचं सरकार आहे, खंबीर नेतृत्वाचं सरकार आहे, सामूहिकरित्या चालणारं सरकार आहे. मी तुम्हाला कॅबिनेट मधलं सांगितलं, असं खुली चर्चा होऊन निर्णय होतात आणि कुणावरही कधी दडपण येऊन बा तुम्ही हा निर्णय करा तो करा असलं काही येत नाही. सगळे सामूहिक विचार विनिमय खूप वेळा होतो. इतकी लोकशाही आहे तर मग मीडिया समोर नेतृत्व का नाही जात? आम्ही रोजच जातो. प्रेस कॉन्फरन्स का नाही होत? नाही म्हणजे काय मला कळत नाही. म्हणजे हा कुठला मुद्दा आहे की पंतप्रधानांनी प्रेस कॉन्फरन्स केली तरच फक्त तो लोकशाहीवादी, आणि प्रेस कॉन्फरन्स न करता त्यांनी सर्व न्यूजपेपर्सना आणि सर्व न्यूज चॅनलला मुलाखती दिल्या, आणि त्यांच्या ऑफिस म्हणजे त्यांच्या सगळे एडिटर्स येतात एका वेळेला, एकच नाही, 4-4, 5-5 जणांच्या बरोबर जो चर्चा होते. एवढंच असतात नाही ना, ते त्यांचे नाही प्रमुख असतात नाही. ते जे हल्ली नवं तुम्ही पद्धत पाहिली नाही, ते बोलवतात तेव्हा समजा हिंदू ग्रुपला बोलवलं असेल किंवा आणखी कुठल्या पेपरच्या ग्रुपला बोलवलं तर त्यांचा एडिटर, सब एडिटर, न्यूज एडिटर, ब्युरो चीफ सगळे असतात बरोबर, आणि 4 जण मिळून मुलाखत घेतात. तेव्हा ते काही प्लॅन्ड असू शकत नाही. आणि कुठल्या विषयाचं ते रोज बोलतात, जनतेशी संवाद करतायत. त्यामुळे मला ही पळवाट सुद्धा नाही म्हणता येणार. ही पळवाटीपेक्षाही वाईट शब्द त्याला काही मला मिळाला तुम्ही वापरीन की पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स हा काय पंतप्रधान पदाचा निर्णय का? पंतप्रधान नेतृत्व कसं करतात, पंतप्रधान देशाचा विकास कसा करतात. आज 14 साली कुठे होतो आपण आणि आज 24 साली किती पुढे गेलो. 11व्या अर्थव्यवस्थेनंतर आज आपण 5व्या अर्थव्यवस्थेत आलो. आपण 2 वर्षामध्ये 3ऱ्या अर्थव्यवस्थेचा नंबर येईल आपला. हे सोपं नाही हो झालं असं.
इतक्या 12 ऐका, पूर्वी राजीव गांधी म्हणायचे की मी 100 रुपये पाठवतो तो 15 रुपये पोहोचतात. आता मोदी 34 लाख कोटी पाठवलेत रुपये आणि गरिबाच्या खात्यात 34 लाख कोटी रुपये मिळाले, एकही पैशाचा अपार नाही. हे पहिल्यांदा घडतंय ना. याच्याच बरोबर आज युपीआयचं, म्हणजे अमेरिकेत पूर्वी आम्ही जायचो तर आम्हाला एटीएमचं आश्चर्य वाटायचं, आता अमेरिकन लोक येतात त्यांना युपीआयचं आश्चर्य वाटतं की इतकं कसं सर्वसामान्य माणसं पान घ्यायला सुद्धा फोनवरून पैसे द्यायलेत. तर हे झालं नाही. 12 कोटी टॉयलेट झाले, याला महिलांनी स्वतः नाव दिलं इज्जत घर. आणि त्यांच्या इज्जतीचा इब्रतीचा प्रश्न होता. किती आपण पाहायचो, आपण दौऱ्याला निघालो प्रवासामध्ये सगळे लोक लोटा घेऊन संध्याकाळ झाली की किंवा पहाटेच्या आत सगळे जायचे, हे आपण रोज पाहत होतो. आता नाही दिसत. गेलं देशामधून. स्वच्छता वाढली, अनेक गोष्टी, म्हणजे एवढे बदल झाले. बेटी बचाव बेटी पढाव, सेक्स रेशो बदलला. हा काय सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून एक फार मोठी घर आलं लोकांना. स्वतःच त्यांचं एज्युकेशन मध्ये बदल झाले, त्यांचे इनॅक्युलेशन झालं. आपण देशाला कुठल्या कुठे पुढे नेऊन ठेवलं सर्व क्षेत्रामध्ये देशाच्या. हे माझं मत असं आहे की पंतप्रधानांचं मूल्यमापन या कामावर झालं पाहिजे. ते काय बोलतात याला काय, म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे ते हे कधी तर बोलायचंच नाही, ते तर जाहीर भाषणही नाही करायचे मनमोहन सिंग. तेव्हा कोण काही बोललं नाही. हे तर रोज बोलतात, उलट जास्त ठिकाणी जातात. आता हे अफाट मेहनत करतात, अशी मेहनत कोणीच कधी केली नाही. अहो, अमेरिकेत नवरात्रीमध्ये 100 तासामध्ये 50 कार्यक्रम केले आणि फक्त पाण्यावर उपवास त्यांचा असतो. तर इतकी एनर्जी अद्भुत. आणि रात्रीचाच प्रवास करून परदेशातला प्रवास करायचा आणि केल्यानंतर सकाळपासून काम करायचं. इथे तर युरोपातून आले आणि रात्री 12 वाजता ते थेट संसद भवनाचं काम चाललं होतं, तिथल्या 1000 कामगारांना भेटायला गेले. तर हा वेगळा माणूस आहे. हा संन्यस्त कर्मयोगी आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की मला सांगा, त्यांचे 4 भाऊ आहेत, बहिणी आहेत, त्यांची नातवंड पतवंड सगळे आहेत. एकदाही कोणी पंतप्रधानच्या हाऊसमध्ये आलं नाही, कोणी एकही काम सांगितलं नाही. पण आईला एकदा ते घेऊन आले, कारण तो मुलगा असतोय. त्यामुळे कुठलाही मुलगा असतो त्याला. मोदी त्यांनी कधी भावांचं काही कसं केलं नाही, म्हणजे पक्षपात केला नाही हे खरं आहे, पण ते उद्योगपतींच्या बाबतीत पक्षपाती असा थेट आरोप. आता त्यांच्याबरोबर फिरतात, म्हणजे मला बसतात नाही, दौऱ्यांसाठी विमान वापरतात. एक मिनिट, तुमचं विमान आहे का, आम्ही तुमच्या विमानात बसू, म्हणजे यावं यायची इच्छा आहे. पण आलं तर आवत असं आहे, विमान एक तर भाड्याने घेतो आपण, पक्ष भाड्याने घेतो. पण सगळे महत्वाचे प्रोजेक्ट एकाच उद्योगपती जातात. नाही ना, पोर्ट असो, रस्ता, झोपडपट्टी विकास असो. पूर्वी हाच आरोप टाटा बिर्ला यांच्यावर व्हायचा नाही. आत्ताही त्यांना सगळ्यांना मिळतातच आहेत. एअर इंडिया कोणी घेतली? टाटाने घेतली. म्हणजे असं नाही ना हो. तर ते कसं आहे, हा मुद्दाम जाणीवपूर्वक हिंडनबर्गला बंद का करावं लागलं दुकान, कारण खोटा प्रचार फार टिकत नाही. त्यामुळे लॉ विल टेक इट्स ओन प्रोसेस अँड कोर्स. द इश्यू इज वी डोंट डिस्क्रिमिनेट. आम्हाला या देशातले उद्योग वाढवायचे, वेल्थ जनरेटरचा आम्ही सन्मान करतो, आम्ही टॅक्स पेअरचा सन्मान करतो, आम्ही कष्ट करणाऱ्यांचा सन्मान करतो, आणि आम्ही शेतकरी, युवक, महिला आणि गरीब या 4च जाती मानतो, आणि त्यांचं सगळ्यांचं भलं करणं हाच आमचा कार्यक्रम आहे. मी आता महाराष्ट्राकडे येतो आणि हा माझा शेवटचा प्रश्न असेल. मला जास्तीत जास्त मोठा प्रश्न घेईन त्या बाबतीत. महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी पठडीबद्ध होतं. तुलनेनं भारताचं अजूनही आहे तुलनेत, पण महाराष्ट्राचं फार विचित्र झालेलं आहे. मित्र शत्रू झालेले आहेत, मित्रांमध्ये 2 पार्ट बनलेले, त्यातला एक शत्रूकडे एक मित्राकडे असले पण प्रकार झाले. नाही, आता नवं येतं ना, तुम्हाला माहित नाही. आता लोकांमध्ये चर्चा आहे की दुसरा जो राहिलेला पार्ट आहे तोही येतो काय. हो, ते चाललेलं आहे. तर हा जर महाविकास आघाडी प्रकार झाला, मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आरोप केला की ते मुख्यमंत्री पदाचं शब्द पाळला नाही. मग शिवसेनेचे 2 भाग झाले, एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर आले, मग राष्ट्रवादीचे 2 भाग झाले,
त्या बाबतीत भाजपवरती प्रचंड टीका झाली, इतकी की आताच्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा किंवा लोकसभेच्या वेळी सुद्धा असं जाणवायला लागलं, विधानसभा नाही पण लोकसभेच्या वेळी, की याचा एक बॅकलॅश आला की तुम्ही अजित पवारांवरती टीका करण्यात अख्खा भाजपचं 10-15 वर्ष आम्हाला बघायला मिळाली. विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, तुम्ही सगळी मंडळी, खडसे वगैरे, आणि आता तेच तुमच्या बाजूला आहात आणि त्याच्यामुळे संघाचा कॅडर अस्वस्थ आहे, भाजप समर्थक अस्वस्थ आहे, त्याचा फटका बसला वगैरे. तर मुळात महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, असं आहे, प्रत्येक राज्याचं राजकारण वेगळं असतं आणि प्रत्येक राज्यामध्ये एका राजकारणाची एक अपरिहार्यताही असते. काही राजकीय परिस्थितीतून निर्माण झालेलं राजकारण असतं. शिवसेना भाजप युती 19 साली जिंकून जिथे तोडली तिथे महाराष्ट्राचं राजकारण बिघडलं. ते उद्धव ठाकरेंचं पाप आहे. त्यामुळे त्यांनी ही तोडलं, तिथे हा राजकारणाचं इथे घडी बिघडली. आणि आता प्रश्न असा आहे की तुम्ही लोकसभेचं म्हटलं, पण विधानसभेत अजित पवारांना 50हून अधिक जागा मिळाल्या. त्याच्याबद्दल राज ठाकरे म्हणतात की ज्यांचा 1 खासदार आहे त्यांना एवढ्या जागा कशा काय, आणि ज्यांना 10 खासदार आहेत, 9-10 खासदार आहेत. असं तसंच आहे. म्हणजे लोक मग अजूनही समजत नाही म्हणजे सगळ्यांना की एका दिवशी निवडणूक झाली. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, 99 साली अटलजींना महाराष्ट्रामध्ये 30-35 जागा मिळाल्या आणि आम्हाला इथे 130 जागावर थांबावं लागलं विधानसभेला, त्याच दिवशी निवडणुका होऊन, तेच पक्ष. त्यामुळे हे असं नसतं. तर हे त्यावेळेला 4ही पक्ष वेगळे लढले होते, पण 19ला शिवसेनेने जी गद्दारी केली उद्धव ठाकरेंनी, त्याचा हा प्रश्न झाला. आणि त्याच्यामुळे आता मग एक अपरिहार्यता असते राजकारणामध्ये, आणि ती जी असते त्यामध्ये सगळे आले. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की इथे आल्यावर माणसं बरीच त्यांच्या कार्यशैलीमध्ये बदल करतात. हा आमचा इथे आली म्हणजे भाजपात आल्यावर जे नवे येतात तेही मला अनुभव आहे की त्याच्यात अनेक जण त्यांच्या कार्यशैलीमध्ये सुद्धा खूप मोठा बदल होतो. आणि आघाडीमध्ये आल्यावर आघाडीचे नियम सगळेजण पाळतात, त्यामुळे त्याची फार भीती. भाजपमध्ये आल्यानंतर कार्यशैली बदलते, याचं कारण भाजपातली राजकीय संस्कृती का देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी? नाही, याचं कारण एक लोकांच्या मनामध्ये एक इम्प्रेशन असतं. आणि आपण एका वेगळ्या पक्षात आलोय, वेगळ्या ह्याच्यात आलोय, तर त्याचं जसं लोक स्वतःमध्ये आपोआप बदल होतो. आणि मूळ माणसं वाईट नसतात, सगळे चांगले असतात, त्यांच्या प्रेरणामूळ शुद्ध असतात. एक जॉर्ज फर्नांडिसने लेख लिहिला होता की कसा शुद्ध प्रेरणेचा माणूस सुरू होतो, पुढे कसा भ्रष्ट होत जातो, पण पुन्हा जर चांगलं वळण लागलं तर पुन्हा कसं नीट होतं. भाजपमध्ये, एनडीएमध्ये येणं हे चांगलं वळण लागणं निश्चितच. आणि ते तसंच राहील, कारण या देशाला आता अशा सरकारची गरज आहे. राज्याचा फोकस जाऊ रे म्हणून ठीक आहे. शिवसेनेचा एक भाग होता. आणि मी घेतलेल्या मुलाखतीत सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी बदला घेतला. आजही युट्यूबवरती ते अवेलेबल आहे की होय, मी पक्ष फोडला, मी बदला घेतला. नंतर ते एका मुलाखतीत असंही म्हणाले की नुसता परत आलो नाही, मी 2 पक्ष फोडून आलो. शिवसेनेच्या बद्दलचा राग चला समजून घेऊया, तो बदलाच होता, ते म्हणालेलेच आहे. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत अजित पवारांना सोबत घेण्याचं काय कारण, जेव्हा तुमची सत्ता स्थिर आहे एकनाथ शिंदेना घेऊ? असं आहे, तुम्हाला या मुलाखतीमध्ये चमकदार वाक्य ज्याचं बातमी बनेल असं नाहीये फार, पण आताही ते मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की मी म्हटलं तसं राजकारणाची एक अपरिहार्यताही असते. आणि आता आल्यावर अपधर्म नव्हे असं नाही मी म्हणणार, कारण अपधर्म हा सुद्धा न्यूज होतो असं नाहीये. एक अपरिहार्यता असते आणि त्यामध्ये तुमचे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कशाला 67 मध्ये संयुक्त विधायक दलांच्या सरकारामध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र होते. त्यामुळे त्याचा काय प्रश्न, असं होतं. त्यावेळेची ती अपरिहार्य परिस्थिती असते. पण त्यानंतर जे त्याच्या विचारात टिकतील ते टिकतील, असं होतं. तुम्ही मगाशी हा प्रश्न सुरू होताना मध्येच म्हणाला की आता तर मी ऐकून आहे की तेही येत आहेत. नाही, मी उद्धव ठाकरे येणार असं काही मला माहित नाही. संकेत आहे, मी संकेत देत नाही, मी काहीच देत नाही. मी एवढंच सांगतोय की तुम्ही जो प्रश्न विचारला तर हाही प्रश्न एक विचार आहे की अशी चर्चाही चालू आहे. मग तुम्ही सांगा, तुम्ही नाही याच्यामध्ये असं आहे, भाजपचा मूड आहे उद्धव ठाकरेंना परत सोबत घेण्याचा? मला नाही असं वाटत. हा निर्णय असे होत नाहीत कोणाचे. पण फॅक्ट आहे की अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीसांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की होय, आम्ही गद्दारीला धडा शिकवला.
तर त्यामुळे ती महाराष्ट्राची भूमिका आहे भाजपची. मुलाखतीच्या शेवटी कोणाच्याही मनात येईल की इतकं इलिस्ट्रस तुमचं करिअर झाल्यानंतर मग तुम्ही पुन्हा केंद्रात दिसणार का? मग या निमित्तानं म्हणजे आतापर्यंतची परंपरा दिसली की भाजपचा नेहमी चेहरा बदलता राहिलेला आहे पुण्यामध्ये सुद्धा, आणि तुम्ही अजूनही राजकारणामध्ये म्हणजे राजकारणात साधारण 50-60 नंतर तर तारुण्य अवतरतं आणि मग पुढे राजकीय कारकीर्द अधिक फुलते. तुमचं प्रकाश जावडेकर कुठे असतील? माझं वेगळं म्हणणं आहे. भाजपचा एक विचार आहे की नेहमी तरुण मुलांना आणखी पुढे आणायचं, मुलींना. आणि आता आम्ही केरळमधल्या निवडणुका, मी इन्चार्ज आहे, केरळच्या निवडणुका पार पडल्या. सर्व मंडल अध्यक्ष आणि सर्व जिल्हा अध्यक्ष हे आता नवे आले. एक टर्म ज्याचे पूर्ण झाले त्यांना नाही केलेलं पुन्हा. कारण मोदी आणि म्हणजे भारतीय जनता पार्टी ही नव्या लोकांना पुढे आणू इच्छिते, त्यांना संधी देऊ इच्छिते, त्यांना शिकवू इच्छिते आणि त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देऊ इच्छिते. एक, आणि आम्ही कधीच इंडिव्हिज्युअल विचार नाही केला की काय होईल. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, 14 साली फक्त मोदींचा शपथविधी पाहायचा, आमचं सामान गुंडाळून ठेवलं होतं. मला जेव्हा तिकीट नाही मिळालं त्यावेळेला मला अरुण जेटली म्हटले, ओ मराठा वीर, तुम्ही 2 एप्रिलला तुमचं संपलं की लगेच निघून जाल पुण्याला, तसं करू नका, हे निवडणूक संपू दे मग जा. तर त्यामुळे असं होत असतं. त्यामुळे त्याच्यात आम्ही कधी इंडिव्हिज्युअल असं नाही विचार केला काय मिळेल काय नाही. जावडेकरजी, जसा त्यावेळी तुम्हाला फोन आला अपेक्षा नसताना की तुम्ही चंबूगावळ बांधून महाराष्ट्रात जाऊ नका किंवा आता तुम्हाला थांबायचं कारण तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असाच फोन पुन्हा कधीतरी लवकरच यावा, असाच काहीतरी चमत्कार घडावा, कारण राजकारण इज आर्ट ऑफ पॉसिबल असं प्रमोद महाजन म्हणून गेलेले आहेत. तर ती पॉसिबिलिटी तुमच्या बाबतीत घडावी अशा अनेकदा तुमच्या समर्थकांची सुद्धा अपेक्षा असणार. आणि तुमच्यासारख्या माणसाने पक्षातीत विचार करायचा झाला तरी असा माणूस राजकारणात असला पाहिजे. मी मगाशच्या कार्यक्रमाच्या आपल्या या सुरुवातीला एक म्हणायचं राहिलं होतं, भाजप आणि भारतातल्या राजकारणाची प्रवृत्ती बदलत असतानाच्या सांध्यावरचे राजकारणी म्हणून सुद्धा मी जावडेकरांकडे बघेन. त्याचा गर्भितार्थ आपल्याला लक्षात आला असेल तो मी तुमच्यावर सोपवतो. पण जावडेकरजी, आपल्याला खरंच खूप शुभेच्छा या निमित्तानं पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. आणि आपण बायोस्कोपला वेळ दिला यासाठी तुमचे आभार. निश्चित. आणि तुम्ही नवा काय उपक्रम सुरू केलाय तो चांगला लोकप्रिय होईल अशी माझी निश्चित इच्छा आहे. सारस्वत बँक प्रायोजित बायोस्कोप पॉडकास्टच्या या आपल्या एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत होते भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर. त्यांच्या या मुलाखतीनंतर आपण इथेच थांबतोय. एक नेहमीच आदानाची विनंती म्हणजे आमच्या बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.